नमस्कार. अं, आपण सध्या सूर्य सिद्धांत शिकत आहोत. आता सूर्य नुकताच मीनेतून राहूपासून दूर होत मेष राशीमध्ये आलाय आणि तो गुरुच्या जवळ जात आहे. आपले सर पण सूर्यासारखे गुरु आहेत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी या विषयाला सुरुवात करावी. सूर्य सिद्धांत हा विषय आहे आजचा. तर त्या विषयाला सरांनी सुरुवात करावी. तर तुम्हाला नमस्कार आणि धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद चव्हाण मॅडम, तुम्ही स्वागत केल्याबद्दल. तुमचं पण स्वागत आहे. आज आपण सूर्य सिद्धांताचा जो भाग आहे तत्पूर्वी मी सगळ्यांचं स्वागत करतो. आपले दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आज आपण एक वेगळा विषय शिकणार आहोत सूर्य सिद्धांतामध्ये. आता सूर्याबद्दलची जी काही माहिती होती ती आपण पूर्ण केलेली आहे आणि मला असं वाटतं की आता तुम्हाला सगळा अनुभव आला असेल की त्याच्यातून आपण कसं सूर्य सिद्धांतामध्ये सूर्याचा जो योग आहे किंवा एखादी गोष्ट होण्याकरता त्याचा कसा कालावधी आहे त्याचा विचार करायचा असतो. त्याच्यानंतर दुसरा ग्रह जो आज आपण गुरु घेणार आहोत. गुरु हा अतिशय महत्वाचा ग्रह आपल्या कुंडलीमध्ये सांगितलेला आहे आणि गुरु ग्रहावरती पण आपलं भाग्य जे आहे ते बरचसं अवलंबून असतं. आणि गुरुची गती जी आहे ती 12 वर्षांनी आपल्या एका राशीमध्ये त्यांचं हे होतं, म्हणजे त्याला 12 वर्ष लागतात एका राशीमध्ये पुन्हा यायला. तर अशा तऱ्हेने आपला गुरु कोणत्या डिग्रीचा असेल आणि आपलं लग्न काय असेल तर त्याच्यावरती ही जी पत्रिका तुमच्यापाशी मांडणार आहे तर त्या पत्रिकेवरती आपण अगदी चांगल्यापैकी चर्चा करणार आहोत. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण सूर्याबद्दलची इत्यंभूत माहिती मला वाटतं 4 व्याख्याने घेतली होती आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कळून आल्या असतील. पण आज गुरुबद्दलचा आपण विचार करणार आहोत आणि गुरु हा ग्रह 12 वर्षांनी एका राशीमध्ये येतो, हा त्याचा नियम आहे. पण सूर्य हा प्रत्येक महिन्याला प्रत्येक स्थानातून त्याचं भ्रमण असतं. पण गुरुचं तसं नसतं. गुरु हा दीर्घकाळाने त्या राशीमध्ये येतो आणि त्या ह्याच्यामध्ये त्या जातकाच्या जीवनामध्ये खरोखर काय स्थिती निर्माण होते किंवा त्याला यश मिळतं का, जे काही अपयश आलेलं असतं त्याच्यामधून यशाचा मार्ग सापडतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर प्रत्येक वर्षी गुरु कुठल्या ना कुठल्या राशीतून भ्रमण करणार असेल आणि त्यामध्ये आपला स्पष्ट भाव जो आहे, भाव मध्य, त्याच्यावरून जर गुरु जात असेल तर पर्टिक्युलर त्या बिंदूला स्पर्श झाल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कसा फलादेश मिळतो आणि तो कसा कॅल्क्युलेट करावा याच्याबद्दलचा जो भाग आहे तो आज आपण विचारात घेणार आहोत. त्यामध्ये जे काही सगळं हे असतं, मला वाटतं कदाचित मी हळदणकर मॅडमचं नाव घ्यायला विसरलो का? मॅडम तुमचं स्वागत आहे. तर मग आता अशा वेळेला जेव्हा गुरुचं भ्रमण सुरू असतं त्यावेळेला खरोखर आपण एका आशेमधून जात असतो की आपल्या जीवनामध्ये एखादं चांगलं कार्य होणार आहे किंवा अडकलेली जी कामं असतील ती कामं व्हायला सुरुवात होते, म्हणजे चांगली कामं व्हायला सुरुवात होते. त्याकरता सुद्धा सूर्य सिद्धांतामध्ये काही नियम दिलेले आहेत. तर ते नियम आपल्याला पाहायचे आहेत आणि त्या ह्याच्यातून आता जी पत्रिका कुबल मॅडम मांडणार आहेत तर ती पहिल्यांदा कुबल मॅडम तारीख मांडा. मी तर पत्रिका सगळ्यांना पाठवलेली आहे पण तरी सुद्धा कोणाचं राहून गेलं तरी सुद्धा पहिल्या तारखेची पत्रिका लावा. आता तारखेची पत्रिका लावल्यानंतर बघा इथे 7/1/1960 जन्म आहे आणि ही जी वेळ घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन काय आहे तर त्या ह्याच्यामध्ये 5/24 ची जी वेळ घेतली ती कशी ठरवलेली आहे तर ती ठरवताना तुम्हाला त्या कुंडलीचं जो गुरुचा जो अंश आहे आणि जो लग्नाचा बिंदू आहे जिथून गुरु गोचरीचा भ्रमण करीत होता त्यावेळची ची वेळ घेतलेली आहे. तर थोडस लक्षात ठेवावं. आता ओप्पो कोण आलेलं आहे विदाऊट नावचं, जरा हे करा. कोण आलेलं आहे ओप्पो? हॅलो, मध्ये डिस्टर्ब करू, मला परत लिंक लॉक करावी लागते. काही रिस्पॉन्स देणार नाही, गेलेलं बरं आपलं. चला
तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं जे अंश आहे तर त्याच्यावरती विचार करायचा आहे. म्हणजेच काय की इथे चव्हाण मॅडम, जे नाव वगैरे नसेल त्याला घेऊ नका. हम्म. हा अं, सर. हा. हा. तर त्या ठिकाणी आपण ती कुंडली जी बनवलेली आहे, मूळची कुंडली तुम्हाला मी सांगतो, ही लग्न, ही पुरुष आहे आणि त्याची कुंडली ऋषभ लग्नाचीच होती, म्हणजे आहे. कळलं? आता त्या ह्याच्यातून आपल्याला आणखी फलादेश काय काय होतो तर तो बघायचा आहे. तर सगळ्यांना ही तारीख कळली असेल, त्या तारखेमध्ये बदल करू शकत नाही. फक्त गुरुचा जो काही स्पष्ट भाग आहे तो आता पुढे आपण चर्चा करणार आहोत. आता चव्हाण मॅडम, सॉरी, कुबल मॅडम, तुम्ही जरा ते हे लावा, मुख्य कुंडली जी आहे ना हो ती लावा. चालेल. म्हणजे ही वृश्चिक लग्नाची ना? हा, हो 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 हो. ओके, लावते लावते. व्यवस्थित समजून घ्या, काही अडचण पडली तर विचारा, काही घाबरायचं नाही त्याच्यामध्ये. आपल्याला चांगलं शिकायचं आहे. ऑल टेक्निक्स, जसं सूर्याचं सांगितलं तसं प्रमाणे आता आज गुरुचं घ्यायचंय. कळलं का? बघा, आता ही वृश्चिक लग्नाची कुंडली बनवलेली आहे. तर ही वृश्चिक लग्नाची कुंडली कशा तऱ्हेने वाचायची आलेली आहे ते बघा पहिला. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की किती अंश आहेत लग्नाचे, त्या पर्टिक्युलर कॅव्हिटीचे. बघा जरा, 26 आहेत का लग्न? 26 अंश आहे. 26. किती? 26 अंश आहेत. 26 हो हो. हा. 26. मग 26 अंश जर त्याचे आहेत, याचा अर्थ की लग्न बिंदू हा 26 अंशावरती आहे. हा, ज्या राशीमध्ये गुरु असेल, मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या राशीमध्ये गुरु असेल त्या राशीच्या याच्यामध्ये अंश होते 26. आणि त्या 26 अंशावरती आपण जातकाला फलादेश कसा करावा याबद्दल सूचना देणार आहोत. कळलं? तर ते लग्न बिंदू झाला. त्यानंतर गुरुचा जो बिंदू आहे तो सुद्धा 26-45च आहे. आहे की नाही बघा? लग्न 26-13 आणि गुरु हो 26-45 आहे. म्हणजे सर. तो अंशात्मक एका याच्यामध्येच आलेला आहे. हा, एवढं कळलं तुम्हाला? हो सर. त्यानंतर आपल्याला हे का बघितलं तर ते ऋषभ लग्नाचा लग्न होतं त्यावेळेला गुरु सप्तमातून त्याच्या जन्माच्या वेळेला भ्रमण करत होता. त्यावेळेला त्याचा जन्म झाल्याने लग्नबिंदू जन्माचा हा सुद्धा 26 अंशाचाच होता आणि गुरु सुद्धा त्या ठिकाणी 26 अंशाचा आहे. म्हणून आपण वृश्चिक लग्न मांडले आणि त्या वृश्चिक लग्नावरती तुम्हाला त्या जातकाचा गुरु सूर्य सिद्धांतामधला गुरुग्रहाचं जे विवेचन आहे किंवा फलादेश आहे तो कसा करावा याबद्दलच आपल्याला सूचना देणार आहोत किंवा आपण चर्चा करणार आहोत. बर, आता त्यामध्ये आपल्याला असं बघायचं आहे की हा गुरु मुळामध्येच वृश्चिकेचा होता, ही गोष्ट सत्य आहे. आता त्यामध्ये तुम्हाला सांगतो की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत तर त्या पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला कुंडली पूर्णपणे दिसते ना समोर? हो सर. हो सर. बरं, आता सांगतो. व्यक्ती पुरुष आहे, माझ्या जवळच्या ओळखीची आहे. त्याच्यामध्ये ते जर गुरुच्या धनस्थानामध्ये जी ग्रहस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी पहा तुम्ही, शनी, मंगळ, सूर्य, बुध हे 4 ग्रह गुरुच्या धनस्थानात आहेत. जरा कोणाचा आवाज असेल तर बंद करा कृपया, आणि हे बंद करा तुमचं. हा, बर. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला धनस्थानामध्ये मंगळ, शनी आणि बुध, सूर्य ह्या ग्रहांची, 4 ग्रहांची युती आहे गुरुच्या धनस्थानामध्ये. गुरुपासूनचं धनस्थान लक्षात घ्या. आणि ऋषभ लग्न असेल तर ते षष्ठामध्ये हे आलेलं आहे. आता ह्यामध्ये घटना काही घडलेल्या आहेत त्या तुम्हाला मी सांगतो की जेव्हा शनी मंगळाची युती एक राशीमध्ये असेल, मंगळ एक अंशाचाच आहे, पण तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग तयार झाले, अतिशय घातक होते आणि त्याच्यातून त्याला पुढे जावं लागलं. आता त्यामध्ये घरदार वगैरे सगळं सगळं काही गेलं आणि ती व्यक्ती जी आहे ती पूर्णपणे कुटुंबाचा पूर्णपणे सहारा गेला. कुटुंबामध्ये भावंडांचे मृत्यू झाले आणि त्यामध्ये अशा अनेक आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्यांना भरपूर प्रमाणामध्ये त्रास झाला. रास मेष आहे. मेष रास ही मुळातच कष्टकरी आहे. त्याचा राशी स्वामी हा शनियुक्त आहे
हे सुद्धा लक्षात ठेवावं. कळलं का? आणि त्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये अतिशय पूर्णपणे जीवनाची विल्हेवाट लागली होती, आता नाही. मग अशा वेळेला जो गुरु आहे तो सहाय्यकर्ता म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उभारी घ्यायला कारणीभूत ठरला. आता एवढे प्रश्न उपस्थित झाले या शनी मंगळाच्या युतीमध्ये की त्यांचं राहतं घर, त्यांचा परिवार गेला, सगळे पूर्णपणे जीवनामध्ये अत्यंत कठीण स्थिती आली. ही व्यक्ती राहणारी लोअर परळची आहे आपल्या मुंबईमध्ये आणि चांगली आहे, गुणी आहे, पण वृषभ लग्न असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला जे काही कष्ट करावे लागले ते अतिशय भयंकर होते. आणि तो लग्नेश जो आहे तो शुक्र गुरुयुक्त असल्यामुळे त्याला कालांतराने अतिशय चांगल्यापैकी आधार मिळत गेला. म्हणजे लग्नेश पूर्ण बरोबर असेल तर त्याचा आपल्याला विचार करायचा असतो. तर इथे वृषभ लग्न पकडायचं त्यावेळेला त्या तारखेचं, आणि त्याच्यावरती लग्नेश शुक्र गुरुयुक्त आहे. 2 शुभग्रह एकत्र राशीमध्ये आलेले आहेत. मग आज आपण शिकणार आहोत की गुरुच्या गोचरीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये कसा फलादेश मिळेल. पण ते मूळचे शनी मंगळाची जी युती आहे ती जातकाच्या जीवनामध्ये हे 4 ग्रह आलेत ते अगदी संन्यासाला घेऊन गेला आणि सगळी प्रॉपर्टी वगैरे सगळं काही हानिकारक ठरली. आणि ती जी हानिकारक ठरली त्याला कारण होतं भावंड, आणि त्या भावंडांमुळे त्या प्रॉपर्टीचा नाश झाला आणि पुन्हा उभारी घ्यायला त्याला सुरुवात झाली. आता ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला जातक हा 30 वर्षाचा होता. आता 30 वर्षाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर त्यावेळेला गुरुचं भ्रमण जे आहे ते साधारणतः लग्नस्थानातून जात होतं. पण तरी सुद्धा जी काही ग्रहस्थिती षष्ठस्थानामध्ये निर्माण झाली होती त्याच्यामध्ये जातक हा जो आहे तो भयंकर त्रासामध्ये आला. आर्थिक सगळं नुकसान झालं, कोर्ट कचेरी झाली आणि राहतं घर वगैरे सगळं गेलं. पण काळाचा महिमा असा असतो की गुरु ज्या वेळेला एखाद्या कुंडलीमध्ये सूर्य सिद्धांताच्या अनुसरून जेव्हा योग करतो त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच कलाटणी येते. आता ही कलाटणी देण्यासाठी तो गुरु कितव्या वर्षी कोणत्या ग्रहासोबत चांगला फलादेश देत असेल किंवा देईल, किंवा तिथे जर ग्रह नसेल तरी सुद्धा वृषभ लग्नाला आपण जर बघितलं तर चतुर्थ स्थान हे सीमेचं येतं. कळलं का? मग सीमेचं जर ते स्थान आलं म्हणजे सिंह राशीमध्ये आपल्याला तो भाव मध्य बिंदू पाहायचा आहे. मग त्या ठिकाणी भाव मध्य पाहते वेळी तुम्हाला कळेल की खरोखर जातकाच्या जीवनात सिंह राशीला त्या ठिकाणी भाव मध्य काय आलेला आहे. तर तो भाव मध्य आलेला 3 अंश 29 कला 17वी कला. बघा याच्यामध्ये बदल कसा दिसतो. कुंभेला सिंहेला 3 अंश आहे. कळलं? याच्यामध्ये राशी रिपीट झालेली आहे. ती रिपीट राशी जी आहे ती मेष आणि मीन ही राशी रिपीट झालेली आहे. तर मेष आहे ती 28 अंशाची आहे आणि मीन जी आहे ती 01 आहे. मग ती रिपीट झाली का? मेष मेष हो सर, रिपीट झाली आहे मेष रास. मग त्या ठिकाणी मेषेचा 1.03 आणि मेष दुसरी जी आहे ती 28-38. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जातकाच्या ह्याच्यामध्ये एक बघायचं आहे की जातकाच्या जीवनात जे काही सगळं गेलं होतं त्यावेळेला जातक हा पूर्णपणे मॅच्युअर्ड नव्हता. पण तरी सुद्धा मॅच्युअर्ड किंवा मॅच्युअर्ड नसेल तरी सुद्धा प्रसंग काही थांबत नाहीत. मग का झाले अशा गोष्टी? कारण का की त्याच्या धनस्थानामध्ये गुरुच्या धनस्थानामध्ये अशा तऱ्हेची युती होती. आणि सूर्य सिद्धांताच्या अनुसार एखादा ग्रह ज्यावेळेला आपण बघतो तर त्याला त्याच्याशी धनस्थानाचा संबंध कसा आहे. तर हे जे शनी मंगळाची जी युती आहे ती युती त्याला घातकच ठरली. आणि आपण म्हणतो की अकस्मात होणाऱ्या घडामोडी असा त्याचा विचार केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी जातकाला असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्यामुळे जातकाचं सगळं काही गेलं होतं ते पुन्हा मिळवताना सुद्धा गुरुने सहाय्य केलेलं आहे. आता हे गुरुचं सहाय्य जातकाला कधी प्राप्त झालं तर त्यावेळेला गुरुची स्थिती ही आपण बघितली तर वय वर्ष 36. तर 36 वय जेव्हा आपण पाहू तर त्यावेळेला त्याचं बघितलं आपण 1960चा जन्म आहे आणि 36 म्हणजे 1993.
बरोबर आहे. मग 1993-94 दरम्यान वृश्चिकेला गुरु होता का? बघा जरा. 94 ला वृश्चिकेला गुरु होता. 94-95 ला होता सर. हा, म्हणजे 94 ला तो तिथे ग्रह होता. आता मूळचा गुरु जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला बघितलाय तो 26 अंशाचा आहे, नाही का? किती अंशाचा आहे मूळचा गुरु? 26 26 अंशाचा आहे. अंशाचा. हा, हो. म्हणजे 26 अंशाचा असल्यामुळे त्या ठिकाणी आपण 94 हे साल आपल्याला तिथे लागू पडतं. पण 94 सालामध्ये सुद्धा जेव्हा त्या ठिकाणी त्या जातकाला जो गुरुपासून मिळणारा योग आहे तो कसा योग असेल, तर त्या ठिकाणी जेव्हा तो 26 अंशाचा येईल तर त्यासाठी अवधी असतो. मग तो अवधी जो आहे तो 26 अंशाला येईपर्यंत ते काम होणार नाही. कळलं? पण इथे नोव्हेंबर भावमध्येच्या 95. हा, मग 95च्या दरम्यान आपण बघितलं तर तेव्हा गुरु कुठे वृश्चिकेला होता मॅडम? वृश्चिकेला. हा, आता वृश्चिक आपण का पकडली आणि तो त्याच वेळेला गतिशील का होता? कारण का की जेव्हा सूर्य हा वृश्चिकेला भ्रमण करतो त्यावेळेला गुरु आणि सूर्य, तर त्याच्यामध्ये गुरु हा अतिचारी असतो कारण का की त्याची मोमेंट फास्ट असते. कळलं? म्हणून तो झटपट राशी बदलण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून नंतर पुढे सूर्य निघून जातो. म्हणजे ह्याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये जो काही फलादेशाचा कालावधी आहे तो आपल्याला काढायचा आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की मूळचा गुरु वृश्चिकेचा आहे. परत 12 वर्षांनी 24 वर्षांनी वृश्चिकेला आला. 24 वर्षाच्या वेळेला ते साल कोणतं होतं? तर त्या 60 मध्ये 24 गेले तर 84. 2007. नाही, 84 मॅडम. 60 नंतर 20 बघत 24 बघितलं तर 60 आणि 24 83. 84 83 84. 60 आणि 24 84 ना. 84 ला गुरु हा. वृश्चिकेला होता पण तो केतुयुक्त होता. बघा, केतुयुक्त होता काही काळाकरता. हो. बरोबर आहे. बरं, आता वृश्चिकेतून गुरु जर समजा 4 राशी पुढे जाणार म्हणजे तो कुंभेत जाणार. बरोबर आहे. तिथून तो वृषभेत परत येणार म्हणजे त्यावेळेला वय किती असणार ते बघायला पाहिजे आपल्याला. म्हणजे जातकाला मूळचा गुरु हा 36व्या वर्षी 1996च्या दरम्यान 95च्या दरम्यान वृश्चिकेला गुरु होता का हे जरा तपासून पहा. होता ना. हा, हो ना सर, आहे ना. म्हणजे येस. मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये मूळचा गुरु जेव्हा वृश्चिकेला असेल त्याला वयाच्या 36व्या वर्षी जी ग्रहस्थिती असेल तर त्यावेळेला तो 26 अंशाला तिथे स्पर्श करेल तेव्हा जातकाच्या जीवनामध्ये पुन्हा नवीन सुरुवात होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. मग अशीच तऱ्हेने जातकाला एक चांगली संधी मिळाली आणि जे काही हरवलं होतं, गेलं होतं, नुकसान झालं होतं ते सगळं जातकाला पुन्हा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आज स्थितीमध्ये जातक हा अतिशय चांगल्यापैकी जीवन जगत आहे. तर मुळात काय बघायचं आपल्याला की कुंडलीमध्ये गुरुच्या धनस्थानामध्ये कोणते ग्रह आहेत. गुरुच्या धनस्थानामध्ये कोणते ग्रह आहेत तर शनी, रवी, मंगळ, बुध असे 4 ग्रह आहेत. त्यामध्ये शनी आणि मंगळ हे अतिशय हानिकारक ग्रह म्हणून समजले जातात, त्यांची युती. मग ती कोणाच्याही पत्रिकेत जरी असेल तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आंदोलन होणार. एक तर तो शनी मंगळ केंद्रयोग, शनी मंगळ समसप्तक योग, शनी मंगळ युती. मग त्यासोबत बऱ्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. आलं लक्षात? आणि झालेले आहेत. ही अनुभव असलेली कुंडली आहे आणि आपल्या ओळखीची जवळची आहे. बरं, आता इथपर्यंत कोणाला कळलं नसेल तर विचारा, मग आपण पुढे त्याचं हे वाचू. बोला. सर इथे बुधादित्य योग आहे तर त्यांनी काही सहाय्य नाही केलं त्याला? बिलकुल नाही. इथे शनी, रवी, मंगळ
आणि बुध इथे जरी त्या ठिकाणी धनुरास असली मॅडम, हा तरी सुद्धा ज्या राशीमध्ये गुरु आहे त्याचा लॉर्ड कोण आहे? मंगळ आहे. मंगळ. आणि तो शनियुक्त झालेला आहे. मग तो जरी 1 अंशाचा असेल तर आता विचार करा, जर 3 दिवस अगोदर जन्म झाला असता तर ती युती झाली असती का? नसती झाली, नाही का? आणि मंगळ किती अंशाचा आहे? 1 अंश 24 कला, म्हणजे साधारणतः 4 दिवस लागतात. मग 4 दिवसा अगोदर जन्म झाला असता ती ही स्थिती आली असती का? आपल्याला अतिशय ह्याच्या मायक्रॉन मध्ये जाऊन पाहायचं आहे. अतिशय सूक्ष्म सूक्ष्म म्हणतो आपण त्याला. काय वाटतं? बरोबर आहे, पण बुधादित्य योगाने काहीच सहाय्य केलं नाही असं. मॅडम बुधादित्य बुध खराब योग, झालाय ना. बुध मंगळ शनीने पूर्ण दूषित आहे. अच्छा, शनी मंगळाने पूर्ण हे केलाय. हा. बुध 10 वर आहे, रवी 22 वर आहे. हो, गजयश केशरी राहुकेतूच्या योग केंद्रात खराब आहेत होतो. सगळे. हो. गजकेशरी योग खराब होत होता. हा तर काही आदित्य योग काहीच नाही. हा, भागवत मॅडम बोला. तर इकडे लग्नाचे अंश आणि गुरुचे अंश समान आहेत, पण ते हो. जर तसे नसतील तर हो. काही वेगळी फळं मिळतात का? नाही, सांगतो तुम्हाला मॅडम की आता कसं आहे, आपण ही जी सूर्य सिद्धांतामध्ये पद्धत आहे ना, त्या पद्धतीमध्ये गुरु ज्या आज आपला विषय गुरुचा झाला. गेल्या वेळेची 4 लेक्चर जी आपण सूर्यावरती घेतली होती. तर आता ज्याच्या जन्माच्याच वेळेला गुरु हा किती अंशाचा होता? तर 26 अंशाचा होता. त्याला अनुसरूनच तेव्हा ती सूर्य सिद्धांताची कुंडली ही 26 अंशाचीच बनलेली आहे. ओके. म्हणजे कारण का की तिथे गुरु 26 अंशाचा होता. ओके. मग तुम्हाला ती ऍडजस्ट करावी लागते. ओके, बरोबर आहे. ते ट्रायल अँड एरर करत ते 26 अंश आणून मग बाकीचे त्याप्रमाणे त्या प्रपोर्शन मध्ये बाकीचे ग्रह येतील. हो हो हो. आता त्याच्यामध्ये कसं आहे मॅडम की थोडासा अवधी, जर समजा आता हे 12 तासाचं लग्न आहे आपण चेंज केलेलं, म्हणजे 7 राशी त्या 12 तासाच्या आहेत. मग त्या 12 तासामध्ये यदाकदाची चंद्राची गती आपल्याला ती प्रॉपर सापडणार नाही, कारण चंद्र हा पुढे गेलेला असेल. तर 12 तासामध्ये चंद्र हा किती अंश चालतो हा जर बघितला आपण, इथे चंद्र आपल्याला कुठला दाखवलेला आहे? मेषेचा. हा, मग त्याच्या जन्माच्या वेळेला तो मीनेचा होता. ही पण गोष्ट लक्षात ठेवणे. ओके, ठीक आहे. हा, कारण तो मीनेचा होता. हो हो, कळलं सर. तर चंद्र 1 अंशाचा आहे ना इथे. किती अंशाचा चंद्र? 5 अंशाचा आहे. 5 अंशाचा आहे. 5 अंश 57 कला. हा, मग त्याला 10 तास लागले. 10 आणि 1 11 तास लागले. मग 11 तासापूर्वीची आपण कुंडली बघितली, तर आता मगाशी आपण 12 तास पूर्वी बघितली. बरोबर. तो मिनेला होता ना रेवती नक्षत्रामध्ये. मग तो रेवतीतला चंद्र आहे मूळच्या पत्रिकेत. हा, परत सांगतो, गडबड व्हायला नको. आलं लक्षात सर. थँक्यू. बरं, आणखी काही तुम्हाला काही प्रश्न? पण मूळ कुंडलीमध्ये असणारा जो काही कुयोग असतो, त्या कुयोगामध्ये जातकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी, त्या घडामोडी घडलेल्या आहेत. बरं, आणखी विचारा, कोणाला काय विचारायचं आहे? म्हणजे सर मूळ कुंडलीमध्ये वृषभ लग्न आणि मीन रास आहे. हो, नक्की. येस, यू आर राईट. आणि वृषभ लग्न मीन रास आहे ना, 29 अंश काहीतरी कलेचा चंद्र आहे. हो, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे मी बॉर्डरचा चंद्र होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 12 तास चंद्र जो आहे तो बदल झालेला आहे. कळलं का? 12 तासामध्ये लग्न बदललेलं आहे ना. तर 12 तासामध्ये चंद्र जो आहे तो 6 अंश चालला की नाही? होय सर. म्हणजे त्याच्या अगोदर चंद्र 5:57 आहे. त्याचा अर्थ तो मिनेत असणार. मिनेत असणार ना, अगदी शेवटच्या ह्याच्यावरती मिनेत असणार. होय होय. भागवत मॅडम, तुम्ही हात काढणार का? काय विचारायचं आहे? बर, ठीक आहे, लक्षात आलं. पण मूळ कुंडली वाचते वेळी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की शनी मंगळाची युती आहे, तर ती घातकारकच आहे. कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये असे प्रश्न उपस्थित होणार. आणि परत सांगतो एकदा, जन्मताच जर शनी मंगळाची युती असेल
तर ते भोग भोगावेच लागणार, ते जन्मता आहेत. आणि जर ते नसतील तरी सुद्धा मंगळ शनीचा जेव्हा युती होईल गोचरीची, त्यावेळेला सुद्धा अशा तऱ्हेचा भाग तयार होतो. आता ती युती आपण गेल्या वेळेला पाहिलेली आहे, कुंभ राशीमध्ये झाली होती ना आता यावेळेला. हो आणि सगळे ग्रह जे आहेत ते सगळे हो. हा. मग तशाच प्रकारचा भाग जो आहे तो याच्यामध्ये पाहायचा असतो. बरं, पुढे आणखी कोणाला विचारायचं आहे? तर ही कुंडली मग 6 तारखेची 4:30 वाजता संध्याकाळी झाली ना? हो, संध्याकाळचा जन्म आहे, हं. संध्याकाळचा जन्म. येस मॅडम. आता आपण वेळ दिले 5:24 ना. हो सर. हा, तर ती 5:24 जी आहे ती सकाळची पहाटेची म्हणल्या ना. हो. तर मग तारीख त्याच्यामध्ये पण आधीची आहे ना, 6 तारीख. तारीख 6 तारीख येणार. संध्याकाळी 4:30. येस, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जेव्हा सूर्य सिद्धांताचे नियम पाळून जेव्हा आपल्याला ज्योतिष सांगायचं असतं त्यावेळेला. हा, भागवत मॅडम बोला. तर तुम्ही शनी मंगळ योगाचं सांगितलं की तो योग असेल तर आयुष्यभर आंदोलन होतच राहतात का? एकच आंदोलन जर होऊन गेलं तर मग नंतर तेवढी तीव्रता राहत नाही. कशा पद्धतीने त्याचं रिडिंग करायचं? सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, समजा जर ही युती जी आहे ही कोणत्या स्थानात होणार आहे किंवा झाली आहे, तर हा त्याच्यावरती त्याच्या जीवनामध्ये होणारा कलह, आंदोलन, हा हा अकस्मात होणाऱ्या घडामोडी हा या कशा होतील. आता उदाहरणार्थ, आता तुम्हाला राजकारण माहिती आहे की ज्यांच्या हा कुंडलीमध्ये शनी मंगळाचा समसप्तक योग आहे हा त्यांच्या जीवनातले सगळे लोक निघून गेले, हा म्हणजे त्यांच्या पार्टीचे लोक अमुक तमुक सगळं झालं. मग हा त्या गोष्टीला कारण काय झाली, तर हे सुद्धा एक प्रकारचं अकस्मात ह्या हा घडामोडी घडल्या, नाही का. हा तर त्याच्यावरती एकच वाक्य आहे की जीवनामध्ये अकस्मात एखादी गोष्ट घडणे हा हे होऊ शकते. म्हणून शनी मंगळाच्या युतीला आचार्यांनी असं सांगितलेलं आहे की जातकाला यदा कदाचित पुनर्जीवन सुरू करावं लागतं किंवा सुरू करण्याची संधी उपलब्ध होते. बरोबर मग आहे. जरी गुरु सोबत असेल तरी सुद्धा हो. त्याला आपण म्हणतो नवीन जन्म होणं, नवीन हम्म संस्था तयार करणं, नवीन हम्म सुरुवात करणं हे हा नियम आहेतच. पण मग ही कलाटणी केव्हा केव्हा मिळेल? म्हणजे जेव्हा जेव्हा शनीचा तिथे योग होईल किंवा शनी तिथून हा, जाईल किंवा समोर असेल, मग येस, त्याचा कालनिर्णय कसा करायचा? सांगतो. आता याच्यामध्ये जेव्हा आपण सूर्यसिद्धांताचा शनीचा जो भाग शिकू आपण, तर ओके. त्याचं जे काही कार्य आहे ते साधारणतः आपण पाहिलं तर ते 30 वर्षाचा अंदाज आपण पकडला, 27.5 वर्ष, बरोबर हो आहे. हो आता त्या ह्याच्यातून समजा 27.5 वर्षाचा भाग बघितला तर यदा कदाचित त्याचे हाफ केले तर 14 वर्षाचा भाग त्याच्यामध्ये येतो. हा मग 14 वर्षांनी तो समसप्तक योगात येतो, हा तो सुद्धा हानिकारकच आहे. बरोबर. म्हणून अनेक कुंडल्या जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेला तुमच्या समोर तो अनुभव त्यांचा येईल किंवा माझ्या जीवनामध्ये माझं जीवन हे असं विस्कळीत का झालेलं आहे, हा विस्कळीत का होतंय. म्हणजे हम्म काही वेळेला आधार मिळत नाही, पण एकदा हो तरी चटका जीवनामध्ये लागणारच. बरोबर आहे. हा. आणि परत सांगतो मॅडम तुम्हाला, हो गुरु शनी एकत्र असतील आणि मंगळ समोर असेल तरी सुद्धा जातकाच्या ठिकाणी तिथे गुरु हा सपोर्टेड प्लॅनेट राहत नाही, त्याला अधिकार कमी असतात. जेव्हा बरोबर. शनियुक्त गुरु असेल तर गुरुचे अधिकार कमी होतात. शनी गुरु समसप्तक युगात असतील तरी सुद्धा गुरुचे अधिकार कमी होतात, असं ओके आहे. ओके समजलं सर. थँक्यू. बरं, आता टायमिंग फार महत्वाचं आहे. बघा, तुम्ही फलादेश देणार आहात, मूळ पत्रिकेमध्ये काय काय दोष आहेत ते सुद्धा पाहायचे आहेत. आणि सूर्य सिद्धांताच्या अनुसरून आज आपला विषय गुरुग्रहा संदर्भात आहे, त्याकरता गुरु लग्नी मांडून त्याची पत्रिका तयार केलेली आहे. पण मूळ पत्रिका मी तुम्हाला सांगितली की ती वृषभ लग्नाची आहे. आणि जसं चव्हाण मॅडमने सांगितलं की जन्म एक दिवस अगोदरचा त्यामध्ये पकडतो, ही जन्मतारीख जी दिलेली आहे ती सूर्य सिद्धांताची गुरु लग्ने घेऊन त्याची तारीख निर्माण झालेली आहे, निर्माण केलेली आहे. ते सर गुरुचे जे ओरिजिनल अंश आहेत हा, त्या अंशाला गुरु असताना त्याचा जन्म झालेला आहे, हो त्या हो, अंशावर लग्न जमवायचं येस, आणि पत्रिका मांडायची. बरोबर.
मग अशा बरोबर. वेळेस समजा एखाद वेळेस तारीख मागे पुढे होऊ शकते. हो, आता मी तुम्हाला सूचित केलं ना, की कारण का की आपण जेव्हा आता चंद्राचं 6 तारीख कॅल्क्युलेशन जातो. केलं. आता येस 6 तारीख जातो. येस येस येस. आणि त्यावेळेला संध्याकाळचा हा सकाळचा जन्म दाखवलाय. म्हणजे सकाळच्या जन्माच्या वेळेला गुरु वृश्चिक राशीमध्ये ह्या अंशाला उपस्थित होता. कळलं? हा. मग तो आधार घ्यायचा आपल्याला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून नावाचा जो काही भाग आहे, तर ही सुद्धा पत्रिका आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्येच येते. पण मगाशी सर म्हणताना तुम्ही असं म्हणालात की हा. वृषभ लग्नामध्ये षष्ठात हे 4 ग्रह होते. हो, वृषभ लग्न म्हणजे मूळ लग्न, बरोबर तेव्हा बरोबर. तिथे षष्ठात हे 4 ग्रह होते. मग हो, वृषभ लग्नात षष्ठात होते ते आता आपण अष्टमात अष्टमात. अष्टमात होते ना. नाही कसं काय, वृषभ लग्नाला धनुराज कुठे येणार? अष्टमात येते ना. अष्टमात येते ना. हो, अष्टमात येणार. अष्टमात. हा. ओके. झालं असेल. ठीक आहे सर. अष्टमात येणार. मग आता विचार करा की अष्टमातली स्थिती तुम्हाला दर्शवते का की जातकाच्या जीवनामध्ये हे सगळे उपस्थित झालेले प्रश्न कसे असतील, कशामुळे असतील? हो. म्हणजे दर्शवतो ना. तरी सुद्धा गुरु सप्तमात असून सुद्धा अष्टमातले ग्रह त्याला उपयोगात पडले का? नाही. ते हानिकारकच ठरले. आणि ओळखीच्या व्यक्तीची पत्रिका आहे. मंगळ जस्ट बॉर्डरला आहे त्याच्यामध्ये. हो, परंतु 1 अंशावर आहे. हो. बर, पुढे बोला. सर आता इथे गुरुची रास मीन रास जी आहे ती पंचमात आहे आणि त्याच्यात केतू आहे. तर मग कसा फलादेश राहील पंचमाचा? सांगतो. इथे गुरुपासून केतू 5वा असं समजायचं. बर. गुरुपासून केतू 5वा असणं सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये गुरु ज्या ज्या गोष्टीचा कारक ग्रह आहे त्या बाबतीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये गुरुचा प्रतिसाद तिथे सापडणार नाही. त्या केतूचाच तिथे तुम्हाला अनुभव येईल. अच्छा. पंचम आणि स्थानात ना प्रत्येक. फक्त. येस मॅडम. पंचम स्थानात ना फक्त. हो हो, पंचम स्थानामध्ये. बघा नियम काय सांगतो मला. पहिल्यांदा सूर्य सिद्धांताचे नियम जे आहेत ना ते समजून घ्या. की गुरुच्या धनात कोण आहे? तर रवी, बुध, शनी, मंगळ. नॉट ऍडवायझेबल. त्याच्याच राशीमध्ये शनी आलेला आहे. हा कोदंड शनी म्हणून सांगितला जातो. कळलं? हो. आणि 16 अंशाचा शनी येताना 16 महिने होतात. त्याचा अर्थ गुरु पूर्णपणे 16 महिन्यामध्ये एक वेळेला वृश्चिकेला येऊन पुन्हा वृश्चिकेमध्ये आगमन झालेलं आहे का? पहा जरा. म्हणजे त्यावेळेचा शनी 1 अंशाचा असेल तर त्याला 16 अंश जायला 16 महिने लागले की नाही? बरं. त्यामध्ये आता सूर्ययुक्त असल्यामुळे त्याची गती ही जास्ती आहे. ती सुद्धा गती शोधायची असते. कारण का आता हा आपल्याला 16 अंशाचा जो शनी दिसतोय तो सूर्ययुक्त असल्यामुळे 16 अंश आहे. पण त्याच्या अगोदर तो 16 अंश नव्हता. मग तो कदाचित त्या ठिकाणी 13 अंश असू शकेल. म्हणजे मूळचा शनी का सर? नाही, मूळचीच पत्रिका आहे. त्याच्या अगोदर म्हणजे सूर्य जर आला इथे त्याच्या अगोदर सूर्य कुठे होता? तो तुळेला असणार, कन्येला असणार. त्यावेळेला शनीची गती वेगळी असणार. आता इथे शनी रवीची जेव्हा युती असते ना, लक्षात घ्या, पुन्हा सांगतो. जेव्हा शनी रवीची युती एखाद्या पत्रिकेमध्ये आपल्याला आढळली, सापडली, त्यावेळेला ती जी युती आहे तर त्यावेळेला सगळे ग्रह जे असतात ते जरी असले तरी सुद्धा त्यांची गती ही जास्तीच असते. अच्छा. म्हणजे जेव्हा कन्येला सूर्य असेल तेव्हापासून शनीची गती वाढत जाते. आणि आता एकत्र आल्यानंतर शनी सूर्य जो आहे तो 22 अंशाचा आहे, शनी 16 अंशाचा आहे. थोडस डिफिकल्ट वाटतंय तुम्हाला, पण पुढच्या वेळेला मी पुन्हा सांगेन. काही चिंता करू नका. आता मुख्य प्रश्न विचारा. परत हरकत नाही विचारलं, पण तरी सुद्धा मी नियम सांगितला तुम्हाला. आलं लक्षात सर. भागवत मॅडम बोला. तर आता इकडे गुरु 26 अंशाचा आहे आणि मुळात पण तो ह्याच्यातच होता, वृश्चिकेलाच होता, म्हणून आपण वृश्चिक लग्न 26 अंशांवरती आणून बाकीचं सगळं ऍडजस्ट केलंय. बरोबर.
बरोबर. मग तसंच मग तो अगदी 1 अंशाचा जरी तिथे असता वृश्चिकेमध्ये, तरी हो, सुद्धा वृश्चिकच लग्न म्हणजे ज्या कुठल्या राशीत असेल तीच रास त्या अंशाला ऍडजस्ट करायची ना कायम. नक्की 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 हा, नक्की. ओके. बरं, आता बघा, आता सांगतो पुन्हा तुम्हाला. हरकत नाही, वेळ लागला हरकत नाही, पण तुम्हाला पूर्ण शिकलं पाहिजे. आता असं आहे मॅडम, की जर समजा त्या ठिकाणी पण सूर्य सिद्धांतला पहिल्यांदा सूर्यापासून सुरू केलं, हा, होय की नाही? हो, त्याला सूर्य हा 59 कला 59 कला त्याची गती आहे. हा, याच्यामध्ये आपण बदल करू शकू का? तर नाही. हम्म, बरोबर आहे? बरोबर. नाही. बरं, आता त्यानंतर आपण एक पत्रिका अशी पण पाहिली होती परवा जेमिनीमध्ये, हा, की शनी अष्टमात होता हा, आणि त्यावेळेला तिथे रवी मंगळ ची युती होती सप्तम स्थानामध्ये. तर त्यावेळेला तो ग्रह कुंभ राशीत असून सुद्धा तो अस्त दाखवला होता. आठवतंय तुम्हाला? परवा मी येऊ नव्हते शकले. हा, मग इतर लोकांना हो माहितीच आहे. सर, हा, मग 29 तेव्हा तो, अंशाचा शनी ना. हा, मग त्यावेळेला नाही, शनी त्यावेळेला 1 अंशाचा होता, तो अस्त दाखवला होता. हा, त्यावेळेला किती हो असेल मला सर, लक्षात नाही अंश, पण तो शनी 1 धनस्थानामध्ये. अंशाचा होता सर, असं दाखवला एक तेव्हा अंश शनी आणि 1 अंशाचा होता. एक सूर्य अंश. बरोबर. अष्टमात होता सर आणि शनी अष्टमात होता. येस, मग त्याला तो अस्त दर्शवला होता. बरोबर आहे? हा, हो सर, बरोबर आहे. हा, म्हणजे याचा अर्थ सूर्याच्या जवळ असणारा ग्रह हा अस्त म्हणून सांगितला जातो, पण तो ग्रह काम करत नाही असं होत नाही. आता हे सूर्यासोबत असणारे तिन्ही ग्रह अस्त आहेत म्हणून ते काम करणार नाहीत असा भाग नाही. ते फलादेश देणारच आहेत. हम्म, आणि हा कोदंड शनी आहे. हो, कळलं? हो, कोदंड शनी जो आहे तो 1960 सालचा धनु राशीचा शनी असल्यामुळे त्याला कोदंड शनी म्हणून सांगितलेला आहे. कळलं? हो. हा, बरं, आता सर हा, बोला. सर, मी मंदिरात जायला निघते आता. मी रजा घेऊ? काय म्हणाल तुम्ही? रामनवमी आहे ना, मंदिरात जाते आता. ठीक मी आहे, रजा ठीक घेऊ का? आहे, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. ओके, हा, ठीक ओके, आहे. ओके. बरं, आता लक्षात घ्या, पुन्हा सांगतो की 4 ग्रह एकत्र आल्या त्यावेळेला ती गती आपल्याला बघायची असते. तर त्याच्यामध्ये गुरु, शुक्र, मंगळ, शनी, बुध हे सगळे अतिचारी ग्रह आहेत का त्याच्यामध्ये, हे तुम्ही तपासा, त्यांची गती काय असेल ती. आपल्याला सर्वतोपरी चक्रात आपण भाग बघितला त्यावेळेला. बरं, आणखी दुसरा भाग परत सांगतो. केतू आणि चंद्र ह्याची युती जन्माच्या वेळेला होती, हे पण तपासायला हवं. थोडस डोक्यावरून जात असेल तरी सुद्धा त्याचा विचार व्यवस्थित करावा. केतूमध्ये बदल होणार नाही. बघा, केतू चंद्राची युती मीन राशीमध्ये असेल की नाही त्यावेळेला? हो सर, हो सर. हा, म्हणजे तिथे केतूचा पण फलादेश चंद्रयुक्तच आहे. आणि अशा वेळेला गुरुचा 9 पंचम योग असून सुद्धा त्याचा फलादेश चांगला मिळत नाही. गुरुच्या राशीमध्येच जातकाच्या जीवनाचा अनर्थ झालेला आहे. बऱ्याच गोष्टी अतिशय हानिकारक घडल्या. म्हणजे ते त्यांनी कसा जगला आणि कसं पचवलं, आणि ते त्याला माहिती. एक तर वृषभ लग्नाला असा भाग आहे की जातकाच्या कुठलंही लग्न असेल तरी सुद्धा आर्थिक हानी ही होणार म्हणजे होणारच. त्याचा अधिपती जो आहे तो गुरुयुक्त झालेला आहे, तो सप्तमात आहे मूळच्या कुंडलीत. कठीण वाटतंय का थोडं? बोला. हो सर, कठीण वाटतंय थोडं. मूळ कुंडली जर मिळाली म्हणजे हे केली असती ना, तर कम्पेअर करायला सोपं गेलं असतं. ताई असं वाटतंय की मूळ कुंडली दिसायला हवी होती, पण उलटी करा ना कुंडली व्यवस्थित समज. याचा प्रश्नच आहे. हो, सरळ किती वेळ लागतो त्याला? गोष्टीने टाका ना ऍप वरती 6-1-60 ची. सप्तम स्थान लग्न पकडून बघितलं तरी तसंच येणार आहे. बरोबर आहे, फक्त हो. चंद्र केतू युक्त फक्त होणार. चंद्र, हा चंद्र फक्त केतू मीन युक्त राशी होईल. पकडायची. हो, हम्म, चंद्र हे होईल. बस तेवढं तसंच होणार. हो, म्हणजे प्रसंग कसे आलेले आहेत त्याबद्दल आपल्याला बघायचं. आणि ही माहितीतली कुंडली असल्यामुळे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगू शकलो.
अतिशय भयानक स्थितीमध्ये जातकाने जीवन काढलेलं आहे. आणि एक तर सर आता लग्न, याच्या या भयानक स्थितीमध्ये घरातल्या कुठल्या सदस्याचा मृत्यू झाला असं घडलंय का? मी सांगितलं तुम्हाला भावंडांचा मृत्यू झाले म्हणून. अरे बापरे. हो. हा, मालवी मॅडम बोला. पण खराबच आहे ना सर. खराबच आहे. Yes. हो, मूळ बोला, पहिल्याचं. उद्योगपती बोला. उद्योगपती बोला. आवाज येत नाही. आवाज येत नाही तुमचा. हा, कुलकर्णी मॅडम काय सांगत होता तुम्ही? मंगळ म्हणतो सर खराबच आहे ना, मूळ नक्षत्राचा पहिल्या चरणातला, तो त्याच्यामुळे तस्कर अंश, भावंडांना हो तस्कर हो अंश सर. मध्ये. तस्कर हो, अंशमध्ये. त्याच्यामुळेच. येस येस. आणि मूळ कुंडली सुद्धा तो अष्टमातून म्हणजे कुटुंबाला बघतोच आहे पूर्ण सगळे ग्रह. सगळं तसंच आहे. आणि फार त्याचं मूळ फार लग्न पण सर ज्येष्ठा नक्षत्रात हो. शनीच्या ह्याच्यावर आहे. नाही मॅडम, ते काय वृषभ लग्न जे आहे ना मॅडम, हे 26 अंशाला आपण जर पाहिलं तर ते 26-26 ला मृगशीर्ष येतं. 23-20 ला मृगशीर्ष सुरू होतं. 23-20 ला मृगशीर्ष सुरू होतं. हा, कोणाला विचारायचं आहे? हो सर, 23-20 ला सुरू होतं. सर एक विचारू? हा बोला ना. हा, गोचरच्या दशा पण याला कारणीभूत होत असतील का? कारण की जेव्हा ही कंडिशन झाली तेव्हा शुक्राची महादशा चालू होती. शुक्र तर बघा. लग्नेश होता, मग लग्नेशच्या महादशा खराब गेली. ऐका 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 बघा, महादशा हा कम्प्लिटली पोर्शन मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुम्ही 100% महादशेवरती विश्वास ठेवू नका. हो सर. नियम असा आहे, नाही तुम्ही विचारला प्रश्न हरकत नाही. नियम असा आहे की महादशा दरवेळेलाच उपयोगी पडतील असं नाही. मग जर महादशा पाहायच्या असतील तुम्हाला तर त्याच्यामध्ये प्राणदशा आणि प्रति अंतरदशा ज्या आहेत त्या पहा. म्हणजे एक महादशा, अंतरदशा आणि अंतरदशानंतर प्रति अंतरदशा, या 2 दशा पाहाव्या. पण मूळ कुंडलीमध्ये 20 वर्षाची जर शुक्राची महादशा असेल तर ती चांगलीच जाईल असा ठाम आपण नियम सांगू शकत नाही. ठाम फलादेश नाही. हा, थोडस म्हणजे काळजी करा त्याच्यामध्ये. हो सर, धन्यवाद. महादशा हा जो पोर्शन आहे ना, हा एक ऑल्टरनेट आहे. बरं, पुढे दुसरं कोण आहे आणखी? सर मी विचारू का? बोला 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 ना. बोला हा सर, बोला. केंद्रस्थानात आवाज येतो का सर माझा? हो, तुमचा आवाज येतो ना. हॅलो. हा, येतोय येतोय. हा सर. हा सर, केंद्रस्थानात जर शनी मंगळ युती आणि तिथे गुरु पण आहे आणि शनीचे अंश जास्त आहेत, म्हणजे 20 अंश आहे, आणि गुरुचे आणि मंगळाचे कमी, म्हणजे गुरु मंगळ युती आहे पण शनी पण आहे त्या घरामध्ये. तर नाही, ऐका त्याला पण त्रास होईल का? नाही ऐका 2 मिनिटं. भाग असा आहे, परत सांगतो तुम्हाला मी. पहिल्यांदा वृषभ लग्न आणि लग्नापासून 8व्या घरामध्ये मंगळ, शनी, बुध, रवी यांची युती आहे. ह्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. कळलं? त्या अष्टम स्थानाचा फलादेश जातकाच्या जीवनामध्ये एवढा भयंकर आलेला आहे की जातक सळो की पळो झाला. का झाला? त्याला कारण म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये ग्रहस्थिती अशी होती म्हणून जातकाला एवढ्या मोठ्या संकटातून जावं लागलं. आता थोडक्यात आणखी सांगतो तुम्हाला. जसं की चतुर्थ स्थान वृषभ लग्नाला म्हणजे शिवराज चतुर्थ स्थान येतं की नाही? मग चतुर्थाधिपती हा सूर्य आहे, तो शनियुक्त आहे की नाही? त्याच्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा अशा 4 ग्रहांची युती होते त्यावेळेला इत्यादी जे काही ग्रह असतात त्यांची किंमत कमी होते किंवा त्यांना भरपूर काही श्रम करावे लागतात आणि अकस्मात एखाद्या घटनेला सामोरं जावं लागतं. तसंच या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याची भावंडे मृत्युमुखी पडली आणि अनेक जे काही धन संग्रह केला होता तो त्यांच्या मागेच फुकट गेला. कळलं?
त्याला कारण म्हणजे अष्टम स्थानामध्ये ही युती झालेली आहे. तर अष्टम स्थान हे मृत्यू स्थान आहे. तर अशा वेळेला तिथे मंगळ आणि शनीची युती असल्यास भावंडांपासून जातकाच्या जीवनामध्ये हानी होते, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो दर्शवला जातो. हा नियम आहे. भावंडांपासून हानी होते. हा, म्हणजे आता समजा एखादा भाऊ अपघातात सापडला आणि त्याच्यावरतीच जर जातकाने कार्यरत कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याच्या मागे पैसे जे जमवले होते ते सगळे गेले, घरदार पण विकावं लागलं, त्याला कारण काय? म्हणजे आपण मॅडम जन्म घेतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बरोबर सोबत घेऊन आलेलो असतो. पण त्याला कारण काय आहे की शनी मंगळाची युती ही अष्टम स्थानात झालेली आहे. एक तर पत्रिका अशी आहे वृश्चिक लग्नाची, ज्यांचा शनी मंगळ अष्टमात आहे. गाडी चालवत असताना स्टेअरिंग वरती भाऊ होता आणि तो स्टेअरिंग वरतीच मेला तिथे गाडी चालवत असताना. म्हणजे विचार करा की त्या भावाचा मृत्यू त्याने स्वतः तिथे पाहिला. मोटर. हा, गीता सावंत बोला. सर, माझा प्रश्न असा होता, मूळ कुंडली आधी तपासायची, राईट? नंतर मग आपण सूर्यपत्रिका बनवलेली आहे, ती पण बघावी लागेल ना? नाही, सूर्य सिद्धांत अनुसार जी पत्रिका बनवलेली आहे त्याच्यामध्ये लग्नी आपण सूर्य मांडलाय, ती पण बनवावी लागेल ना सर? नाही 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 नाही. पण आता आपला जो मागचा पोर्शन होता ना मॅडम, तो सगळा सूर्य सिद्धांतामध्ये सूर्याबद्दलचा गेलेला आहे. ओके. हा, आता इथे आपल्याला आजचा पोर्शन गुरुग्रहा संदर्भात आहे. ओके. आणि जातकाच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरु 26 अंशाचा होता. तर त्याच वेळेला वृश्चिक रास होती आणि वृश्चिक राशीमध्येच लग्न मांडलं. आणि गुरुपासून इत्यादी ग्रह काय सांगतात, गुरुपासून इत्यादी ग्रहांचा त्याचा फलादेश आहे. ओके ओके सर, आता ना आपण अतिचारी ग्रहांबद्दल बोलत होतो आणि माझा प्रश्न असा होता सर की आपण इयर काढण्यासाठी ग्रहांची सायकल बघतो, राईट? अतिचारी ग्रह असेल जसं तुम्ही आता सांगितलं की 16 डिग्री 13 डिग्री सूर्य मागे असतात, हा शनी 13 डिग्रीचा असतात. सर, आपल्याला इव्हेंट काढताना किंवा घटना घटत असताना ग्रह बघायचे की सायकलच्या अनुसारच आपण वर्क करावं लागेल? कारण अतिचारी ग्रह. ओके ओके ओके. आता त्यामध्ये दोन पार्ट आहेत मॅडम. एकच आहे. एका ग्रह शनीसारखा ग्रह जेव्हा अतिचारी असतो सर आणि वक्री मार्गी झाला तर अमुक कधी कधी असं असतं की अमुक डिग्रीवरती तो महिनाभर थांबतो. हो, नाही महिना थांबत नाही. डिग्रीवरती म्हणजे कसं आहे मॅडम, त्याची गती एक तर स्लो होते बघा. शनीची गती जी नियम आहे ती 30 दिवसाला 1 अंश हा नियम आहे. 1 डिग्री. हा, बरोबर. 1 डिग्री बरोबर आहे. ते 30 दिवसाचं आहे. आता आता जेव्हा तो सूर्यासोबत असेल तर सूर्याच्या बोला. शनीची मंथली मोशन मासिक गती 1 डिग्री. हा 1 डिग्री ते कॉमन आहे ते, बरोबर आहे. बरं, त्याच्यानंतर जर समजा तिथे शनीची गती वाढली तर ती कशामुळे वाढते, तर सूर्य मागे किंवा पुढे असेल. सूर्य 11, 12 लग्नी फर्स्ट सेकंड मध्ये सूर्य असला की ही ग्रहाची गती अतिचारी होणार तो ग्रह. ते ठरलेले नियम आहेत. सर्वतोपरी चक्र ऐका. सर, अतिचारी ग्रह असल्यामुळे पण त्रास होणार का व्यक्तीला? पहिली गोष्ट म्हणजे ग्रह अतिचारी असो तर एखादी घटना आता यू सेड अबाउट द इव्हेंट्स, इजंट इट? राईट सर. हा, तर इव्हेंट्स होताना ती घटना लवकर होईल. ओके. आणि त्या जर शनी इव्हेंट करत असेल तर ते डिपेंड किती टाइमापर्यंत तो गती. प्रश्न नाही, तो त्याच्या राशीला ऐका, त्याच्या राशीला त्याच्या भावमध्य बिंदूला जेव्हा तो स्पर्श करेल. आता आपण इथे जर पाहिलं तर शनी हा धनुराशीमध्ये आहे. मग धनुराशीमध्ये बरोबर आहे. मग धनुराशीमध्ये आपण जेव्हा पाहू तर तो 16 अंशाचा आहे. तर त्यावेळेला भावमध्य धनुराशीमध्ये आपण पाहिलं तो कुठला येतो, तर 28 अंश येतो. 28-38 आहे बघा धनुराशीतला, आहे की नाही? मग त्यावेळेला तो आला पाहिजे त्या ठिकाणी, तेव्हाच इव्हेंट्स घडेल. ओके,
थँक्यू सो व्हेरी मच सर. कारण मी आहे ना जे चालू झाले ना तेव्हापासून मी प्रॅक्टिस घेते आणि मला हा ते इव्हेंट ऑन डेट भेटतायत सर. हा आजचा नवीन लेक्चर आहे. हा गुरुपासून आपण बघतोय तर तुम्ही गुरुपासून सेकंड मध्ये असणारे ग्रह बद्दल सांगताय, पण मूळ हा पत्रिकेत ते अष्टमात आहे हो लग्नापासून, म्हणून ते हो जास्त तंतोतंत जुळते. आणि आपले हे येस लेक्चर होतील ना सर गुरुपासूनचे ग्रहांचे? हा ओके, थँक्यू सर. यू गॉट द मला पॉइंट. उत्तर मला उत्तर भेटलं. हा इत्यादी लोकांना उत्तर पाहिजे उत्तर मिळाली का? ते हुशार माणसाला उत्तर मिळालंय. सर मी ना बोला. प्रॅक्टिस घेते. ऐका ना सर, असं नाहीये, मी ना प्रॅक्टिस घेते आणि मी जे हा डेट्स काढते, मी पूर्वीच्या डेट्स जे आहेत त्याच्यामध्ये का घटना घडली, कशी हा घडलेली आहे, ते सर्व मी काढते आणि मला ते एक्झॅक्ट भेटतंय सर. ह्याच्यामध्ये बरं मी कुठे कुठे गोचर सुद्धा युज करते, तर मला अमुक घटना अगदी तंतोतंत त्या डेट वरतीच भेटतायत. तर बरोबर सर असं नाहीये, तुम्ही जे आज मला मी जे शिकते हे माझ्यासाठी हा थोडंसं नवीन आहे, पण ते हा ऍडिशनल होईल ना सर. बरोबर बरोबर. मग थँक्यू सर. थँक्यू. बरं आता मॅडम असं आहे, धनुराशीमध्ये भाव मध्य 28 अंशाचा आहे. जोपर्यंत शनी 28 अंशाला येणार नाही गोचरीचा, तोपर्यंत त्या भावाला तिथे तो भाव ऍक्टिव्ह होणार नाही. मग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ऍक्टिव्ह दोन प्रकार असतो, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. मग तिथे जर त्या भावाला काही दोष लागणार आहे आणि जेव्हा धनुराशीमध्ये शनी 28 अंशाला येईल त्यामध्ये एकही ग्रह त्याच्या सोबत नसेल. गुरु त्यावेळेला राशांतर होईल आणि तेव्हा तो धनुराशीला असेल. मग आपण जेव्हा बघितलं तर 1900 कोणत्या साली जातकाचा, आता हे तर जन्मकुंडली आहे, 1961 साली जेव्हा तुम्ही बघाल तर गुरु शनीची युती एकत्र होती आणि ती धनुराशीला होती. बघा 61 साल काढा 61 साल. हो सर, बरोबर आहे. होय सर. धनुराशीला होते ना. हो हो हा मग त्याच्यानंतर ती शनी गुरुची युती मकर राशीला झाली करायला आली. हो 62 साली. हम्म. 60, 61, 62 या हम्म. ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायचंय. आता जसं इथे 27 अंशाचा गुरु आहे याचा अर्थ आफ्टर सम टाइम, कारण गुरु सुद्धा अतिचारीच आहे, आणि आफ्टर सम टाइम गुरु शनीची युती होणार म्हणजे होणार आणि ती 60 सालीच होणार. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याच्यासोबत एकही ग्रह नसेल, दोनच ग्रह असतील फक्त. तुम्ही अनेक पत्रिका 1960 सालच्या तपासून पहा. आता ही पत्रिका जुलै महिन्याची असेल तर त्या सॉरी डिसेंबर महिन्याची ना, कधीची पत्रिका ही डिसेंबरची आहे. जानेवारी. हा जानेवारीची. मग तुम्ही मार्च महिन्याची पत्रिका बघितली तर गुरु शनीची युती मार्च मध्ये असेल. सर बघा जानेवारीमध्ये 61 साली सर 4 ग्रह आहेत धनुराशीमध्ये, रवी बुध गुरु शनी, आणि हा पूर्ण अंशात्मक युतीमध्ये आहे सर. आपण इथे पण 7/1/60 चा जन्म आहे ना मॅडम, हा पण होय जानेवारीच होय आहे. होय होय. बघा नाही, 61 मकर. साली सांगते मी सर. हा 61 बरं साली. हो 61 साली पण तसंच गती येईल, कारण का हो हो की होय. 61 साली सूर्य पण तिकडेच असेल ना तिथेच असणार आहे. धनुराशीमध्ये. होय होय हा पण होय. तुम्ही जर बघितलं मॅडम ना तर तुम्ही मार्च महिन्याची पत्रिका काढा 1960. सगळे ग्रह पुढे गेलेले असतील, फक्त शनी आणि गुरुची युती आहे का त्याच्यामध्ये बघा. होय सर आहे. हा मग हे युती कशी झाली, कारण गुरु सुद्धा त्यावेळेला अतिचारी होता, होय सर. म्हणून त्याने गुरु ते 7 तीन. अंशावरती आहे, शनी 23 अंशावरती आहे. हा असं आहे. कळलं. होय सर. हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. बघा आजचा क्लास थोडासा डिफिकल्ट वाटले तुम्हाला, पण मी पुन्हा ते वारंवार तुम्हाला समजावून सांगणार आहे, पण शिका. म्हणजे सर आता आपल्याला ज्या ग्रहाचा विचार करायचा आहे तो ग्रह लग्नी घेऊन आपण ही पत्रिका मांडायची. नाही नाही, आता आपण गुरु आता बद्दलचा आपण विषय गुरुचा विचार मांडणार. करतोय म्हणून गुरुचा मांडलाय. उद्या आपण मंगळ Yes. घेतल्यानंतर मंगळ लग्नी घेऊन मांडायची पत्रिका. हो हो नाही, आता मग शनी येईल पुढच्या वेळेला, म्हणजे हा म्हणजे आणखी तेच, जो 4-5 ग्रह आहे. आपल्याला बघायचा विचार करायचा तो हो लग्नी घ्यायचा. हो तो सूर्य हो सिद्धांताप्रमाणे जसा असेल तसा. हो ओके. सर म्हणजे त्याच्या डिग्रीज मग लग्नाच्या डिग्रीशी जुळल्या पाहिजे, असं ऍडजस्ट नक्की करावं लागेल ना. नक्की नक्की, कारण जी पत्रिका जशी आपल्याकडे येईल हा तर हा एक पार्ट आहे, ही एक पद्धती आहे. हा सूर्य सिद्धांतामधली पद्धती आहे. तुम्हाला जर समजा एखाद्या पत्रिकेतून उत्तर मिळालं नाही तर आपण आपल्याकडे अनेक सोयी आहे, षोडश वर्ग आहे, षड वर्ग आहे, सर्वतोपद चक्र आहे,
तशाच प्रकारे सूर्य सिद्धांत आहे. कळलं? हो सर. काय बघा, आपल्या शरीरामध्ये सुद्धा डॉक्टर अनेक प्रकारच्या तपासण्या करायला लावतो की नाही? हो. मग तसंच ही आपल्या कुंडलीतली भाषा आहे. ठीक आहे सर, आलं लक्षात. हा, पण तुम्हाला जी गती आहे ती तुम्हाला ताबडतोब ओळखता आली पाहिजे. म्हणजे पुढच्या गीता वेळेला सावंत. शनी जर घेतला तर शनी आता 16 डिग्रीचा आहे, तो 26 डिग्रीवर आणून मग पत्रिका आपल्याला बनवावी लागेल. हो, पण ती असेल तर मिस्टर सावंत, गीता सावंत. थँक्यू सर. थँक्यू. सर मी प्रश्न विचारला. हात खाली करणे. हा हा, मग ते करते मी सर. बरं, आता घटना काय घडेल त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. मग तुम्हाला भावाकडे जायचं आहे का? कुठल्या भावाला कधी फलादेश मिळेल? मग काही भाग जे रिकामे आहेत, मकर रास रिकामी आहे, कुंभ रास रिकामी आहे, पण काळ मागचा हा तुम्हाला मी समजावून सांगितला की अगोदर जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या घटना घडल्या असतील याबद्दलच तुम्हाला संशोधन माहिती पडलं का ते सांगा. सर थोडस चांगला काळ कधी आला आणि वाईट काळ कधी आला हे जरा थोडस पुन्हा एकदा सांगाल का सर? सांगतो. आता कसं आहे मॅडम, मी तुम्हाला सांगितलं की एखादा फलादेश देणारा ग्रह ह्याचं आता 36चं जे राऊंड पूर्ण झालं त्यावेळेला पुन्हा गुरु वृश्चिकेलाच होता की नाही? हो हो. बरं, आता तो वृश्चिकेला आल्यानंतर त्या ठिकाणी तो सूर्य हा अगोदर आलेला असेल 1 वर्ष अगोदर, म्हणजे साधारणतः 11 महिने अगोदर. होय. त्याशिवाय त्याने 26 अंश भोगलेले नाहीत. नाही, बरोबर आहे. हो बरोबर आहे. बरं, आता आपल्याला कुठल्या स्थानाचं फळ हवंय? बरं, आता यांचं भावंडांचंच जास्त करून म्हणजे झालं, म्हणजे भावंड गेले झालं, मग आपण. हो गेले सगळं. पण आता बरोबर. समजा परिस्थिती पुन्हा सुधारेल का? मग आपल्याला ऋषभ लग्नाबद्दल बघायचं आहे. तर ऋषभ लग्नाच्या वेळेला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भाव चतुर्थ कोणता येतो? तो सीमेचा येतो. हो. मग जर समजा चतुर्थाचा भाव सीमेत आला तर त्यावेळेला कालांतराने सीमेमध्ये गुरु प्रवेश करेल की नाही? करणार. हो. मग त्याच वेळेला आशाधारक राहायचं. अच्छा, बर. बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहिलं की एवढी सगळी दुःख झाल्यानंतर गुरु हा पुन्हा पुन्हा त्या राशीशी संबंधित किंवा त्या भावाशी भावमध्येशी संबंधित येईल जर तिथे ग्रह नसेल. आता आपण जर ऋषभ लग्नी पकडल्यानंतर आपण तिथे अपेक्षित कधी राहावं? तर जेव्हा सीमेला गुरु येईल त्यावेळेला राहावं, किंवा सीमेला गुरुची दृष्टी येईल ती धनुराशीमध्ये किंवा मेष राशीमध्ये जेव्हा गुरु असेल तेव्हा. जे काही घर बीर सगळं गेलेलं आहे, गेलं होतं, त्या दरम्यान तो पुन्हा ते मिळू शकेल का किंवा मिळवेल का याकरता बराच काळ निघून गेलेला होता. पण आता ही व्यक्ती 1960 सालचा जन्म आहे, आज ही 64 वर्षाची आहे. बरोबर आहे? हो सर. तर 64 वर्षामध्ये हिला वयाच्या 48 वर्षानंतर काहीतरी पालवी फुटलेली आहे. आशा वयाच्या 48व्या वर्षी. बरोबर. चौथं भ्रमण झालं तेव्हा. हा, आता 48व्या वर्षी साल कोणतं असणार? तर 60 आणि 40 2008 साली गुरु हा 48 वर्षामध्ये कुठे होता तो शोधायचा आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की 2008 साली गुरु कोणत्या राशीत असेल? पहा, वृश्चिकेत आहे का? धनु राशीमध्ये आला ना. 2007ला वृश्चिकेत. हा, मग त्याने बरोबर, मग त्याने कशी आशा ठेवावी? 2007ला पण ठेवावी आणि 8ला पण ठेवावी. आता त्या दरम्यान काय घटना झाली हे तुम्हाला मी सांगतो. मी मगाशी उल्लेख केला की धनु राशीमध्ये गुरु आल्यानंतर त्याची दृष्टी सिंह राशीवरती जाते की नाही?
हो सर. बरोबर आहे? हो सर. बरं, त्यावेळेला हे मूळचे गुरु सगळे ग्रह अष्टमात होते की नाही? हो सर. हो हा. सर. आता नियम लक्षात घ्या व्यवस्थित, फार काळजीपूर्वक ऐका. शनी त्रास देऊन देऊन झालं, जे काही रिकव्हरी करायची होती ती रिकव्हरी झाली, सगळं गेलं. त्यानंतर जातकाला सुबुद्धी झाली आणि जातक त्याच दरम्यान त्याला पहिल्यांदा घराची अपेक्षा आणि आवश्यकता होती. ती घराची अपेक्षा पूर्ण झाली. कशी झाली सांगतो तुम्हाला. त्या दरम्यान कोणतरी मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भेटला आणि त्याने सांगितलं की म्हाडाची अलॉटमेंट निघते, तू त्या ठिकाणी फॉर्म भर, तर आपण प्रयत्न करू, तुला राहतं घर मिळेल. गॉट द पॉइंट? आणि त्याचं नशीब चमकलं आणि त्याच दरम्यान त्या व्यक्तीला तिथे म्हाडाची लॉटरी लागली आणि त्याचं घर झालं. पहिला घर, मग घरामध्ये चपाती मीठ खाल्लं तरी चालतं, पण घर पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे चतुर्थात मध्ये गुरु आल्यानंतर त्याला काय फायदा झाला, तर त्याला छत मिळालं. आलं लक्षात? काय मिळालं? हो सर. घर मिळालं. घर मिळालं. आता ते घर सरकारचं का मिळालं याच्यावरती आपल्याला उत्तर द्यायचं आहे. शनी हा आणि रवी हा मूळच्या पत्रिकेमध्ये सरकारी धोरणाचा ग्रह आहे. गॉट इट? मग धनु राशीमध्ये जेव्हा गुरुचं भ्रमण सुरू होतं त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये अशी कलाटणी आली की त्याला सरकारी मोबदला, लाभ हा सर्व मिळाला. आता मॅडमनी 2008 ला सांगितलं. सर बोला. 2008 ला सर शनी सिंहेत होता सर. कुठे होता? सिंह राशीमध्ये 8 ला. म्हणजे त्या ठिकाणी योग झाला की नाही मॅडम? हो हो सर. हो सर झाला ना. झाला. म्हणजे होय तिथे गुरुचं आगमन होणं गरजेचं होतं की नाही? होय सर. होय. म्हणजे त्याला लाभ. शनी आणि गुरुची शनिवार दृष्टी पडली. हो, म्हणजे योग झाला ना तो. झाला. हो. परत मगाशी मी सांगितलं मॅडम की ज्या वेळेला मेषेला, सिंहेला, धनुला जेव्हा गुरु असेल किंवा येईल त्याच वेळेला तुमच्या ज्या काही अपेक्षा किंवा तुम्ही जे काही गमावलेलं असतं ते केव्हा कमावता, असं सूर्य सिद्धांतामधला नियम आहे. कमावणं आणि गमावणं. पण तरी सुद्धा जातकाला वयाच्या 48व्या वर्षी घर मिळण्याचा योग आला. कळलं? गेल्या वेळेला सूर्य आपण शिकलो त्यावेळेला 1 अंशाचा सूर्य असल्यामुळे आपल्याला ते चटकन भूमिका लक्षात आली. कळलं का? पण आता गुरुग्रह हा 1 वर्षाने राशांतर करणार आहे, तर त्यावेळेला ती भूमिका लक्षात यायला थोडासा अवधी लागेल. मॅडम पत्रिका काढा जरा. बोला, कुठपर्यंत आलं तुम्हाला? कळलंय? म्हणून प्रत्येक वर्षाच्या याच्यामध्ये आपल्याला कुठल्या स्थानातून कोणता ग्रह जाणार आहे ह्याची माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला गरज काय आहे, कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याच्यावरती गुरु योग करणार आहे का, म्हणून त्या ठिकाणी गुरुला 7, 5, 7, 9 अशा दृष्ट्या दिलेल्या आहेत ऍडिशनल. बरं, बोला भागवत मॅडम. तुम्ही आता म्हणालात की 1, 5, 9 ह्याच्यामधून गुरु जात असेल तर पण मग ते फक्त ह्या पत्रिकेपुरतं कसं त्याच्याशी हे होतं, म्हणजे ते जरा सांगा. आता कुलकर्णी मॅडमने सांगितलं ना की त्यावेळेला गुरु सीमेला होता म्हणून. आम्ही चतुर्थ स्थानाचा विचार करायचा म्हणून आपण बघतोय ना ते. हो, कारण ते वृषभ लग्न आहे ना मॅडम. वृषभेला चतुर्थ स्थानामध्ये कोणती रास येते? ओके, ठीक आहे, कळलं. थँक्यू. कळलं? हो हो. असं आहे. बर, पुढे बघा. आता काय माहितीये का की थोडस डिफिकल्ट वाटतंय, मला कल्पना आहे, पण काय करणार की त्या ग्रहाची गतीच कमी आहे आणि तो 1 वर्षानंतर राशांतर करणार आहे. आपण जेव्हा सूर्य शिकलो त्यावेळेला तो 1 महिन्यातून करणार आहे. तर 1 महिन्याचा कालावधी आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये फरक आहे ना.
पण तरी सुद्धा तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मी आणखी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. 8 हा अंक वृश्चिकेचा आहे नक्की मॅडम? हो सर. बरोबर आहे. हा 8 म्हणजे नोव्हेंबरला सूर्य हा वृश्चिक राशीमध्ये असतो की नाही 15 तारखेनंतर? हो सर. म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिकेला गुरु असेल तर गुरु हा गोचरीने अस्त होणार आहे आणि तिथून रवी जाणार आहे आणि तो 15 नोव्हेंबर नंतरच जाणार आहे. पण जर 26 अंशाचा गुरु असेल तर त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की त्या ठिकाणी 10 तारखेच्या सूर्य सिद्धांतामध्ये सूर्याचं फलित हे 10 डिसेंबरलाच होईल. 10 डिसेंबरला सूर्य बघा 26-25 अंशाचा असतो का? धनुराशी आहे हो सर. असतो ना. हा बस हेच कॅल्क्युलेशन आहे. पण ते सूर्याची गती ही 1 महिन्याची असल्यामुळे एका दिवसाला 1 अंश. पण गुरुचं तसं नाही. बरं आणखी एक भाग तुम्हाला सांगतो की 12 वर्षानंतर ऐनांशामध्ये फरक येतो. त्या 12 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही गुरुला शोधायला जाल त्यावेळेला कले विकलेचा फरक तुम्हाला आढळेल. त्याच वेळेला तिथे गुरु त्याच अंशाचा असेल 12व्या वर्षी असं नक्की नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. होय सर. बरोबर आहे. कारण का की दरवेळेला आपण म्हणतो की 12 वर्षांनी गुरु तिथे येईल. कधी कधी त्याच्यातून तफावत होते अंशात्मक. पण एक कळलं तुम्हाला, ग्रह ज्या वेळेला आगमन करणार असेल तो सूर्य शेजारी असेल त्याशिवाय आगमन होणार नाही. सूर्य आजूबाजूला पाहिजेत आणि सूर्य मागे आल्याशिवाय कुठलाही ग्रह पुढे जाणार नाही. आता जसं गुरुचं राशांतर होणार आहे मे महिन्यामध्ये त्यावेळेला सूर्य मेषेला असणार ना. हो सर. म्हणजे लगेच गुरु आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सूर्य मागून येणारच आहे. आता 2 मेला गेल्यानंतर 14 मेला सूर्य वृषभ राशीमध्ये येणार. 14 किंवा 15 मेला नाही का. हे 13 दिवसाचा अवधी गुरु हा एकटा असेल त्यावेळेला. एकटा असेल. हो. त्यावेळेला गुरु रवीची युती होईल आणि अशा वेळेला जे बाळ जन्माला येईल तर त्या याच्यामध्ये तो एक राजयोग असेल. कारण का सूर्य आणि गुरुची युती त्या दरम्यान जवळपास अंशामध्येच असेल. कळलं? हो सर. मग अशा वेळेला सूर्य पुढे निघून जाईल आणि गुरु जोपर्यंत साधारणतः 26 अंश जात नाही तोपर्यंत तो वक्रीच असेल आणि त्याच्यानंतर तो मार्गी होईल. बघा तुम्ही मृगशीर्ष नक्षत्राच्या 2ऱ्या चरणामध्ये जेव्हा गुरुचा प्रवेश होईल म्हणजे पहिलं चरण असेल त्याच्यानंतरच तो मागे होणार वक्री, म्हणजे वक्रीचा मार्गी होईल आणि तो पुन्हा आपल्याला 17 डिग्री पर्यंत येईल. जेव्हा जेव्हा गुरु पुढे 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 जातो त्यावेळेला परत तो रेट्रोग्रेड होतो आणि पुन्हा मूळ स्थितीवरती येतो. कळलं? वक्री होईल की नाही त्यावेळेला आणि तो मागे जाईल आणि तो साधारणतः मला असं वाटतं की 17 अंशापर्यंत जाईल. किती चव्हाण मॅडम किती अंशापर्यंत जाईल मागे? तो ऑक्टोबरला वक्री होणार आहे गुरु. ऑक्टोबरला वक्री होईल ना ज्यावेळेला सूर्य हा त्या ठिकाणी कोणत्या राशीत असेल तेव्हा. मग चित्रा नक्षत्राला तो वक्री होईल का? चित्रा नक्षत्रामध्ये वक्री होणार आणि गुरु मृग नक्षत्रात असणार. मग त्याच्यानंतर बरं त्याच्यानंतर तो जेव्हा धनिष्ठामध्ये जाईल सूर्य त्यावेळेला तो पुन्हा मार्गी होऊन 6 महिने परत लागेल की नाही त्याला यायला? हो हो. म्हणजे 6 महिने परत तो तिथे त्याला रिस्ट्रोक म्हणतात, सेकंड स्ट्रोक. कळलं? ऑक्टोबरला तो वक्री होणार म्हणजे होणार. का होणार? कारण का की तो 26 अंश मृगशीर्ष नक्षत्राशी कनेक्टेड असेल आणि सूर्य त्यावेळेला चित्रा नक्षत्र म्हणजे मंगळाचं नक्षत्र. कळलं? असा आपल्याला विचार करायचा असतो. लक्षात आपण पुढे शिकणार आहोत, काही चिंता करू नका, घाबरू नका. पण लक्षात येतंय का नाही तुमच्या? हो सर येते.
कारण का हा हायर लेवलचा विषय आहे, म्हणून असं निराश होऊ नका. सर एक सतत विचारू हा बोला. सर इथं गुरु मूळचा खराबच आहे, म्हणजे वृश्चिक राशीला ज्येष्ठा नक्षत्रातला आहे. तर हा जर गुरु जर चांगला असता तर हे जे एवढी फळं जी वाईट त्याला मिळाली तेवढी मिळाली असती का? सांगतो मला. असं आहे मॅडम की बघा, एक तर आपल्याला जन्म जेव्हा होतो तो एक तर आपल्या हातात नसतो. बरोबर. जन्मानंतर कर्म जे मिळतं ते सुद्धा आपल्या हातात नसतं, ते कर्म करावंच लागतं. होय होय कर्म करावंच लागतं, त्याला काही ऑप्शन नाहीये. होय. कळलं? आता त्यामध्ये हा 26 अंशाचा गुरु आहे एवढं नक्की. होय. त्याच्यामध्ये जेव्हा त्याचं कन्सिव्ह झालं असेल त्यावेळेला तिथे त्याच्या आईचा गुरु त्यावेळेला वृश्चिक राशीमधूनच भ्रमण करत असेल. अच्छा बर. कारण का की 9 महिने 9 दिवस लागतात ना बाळाला. हो 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 सर, हो सर. मग त्याचं कन्सिव्ह झालं त्यावेळेला सुद्धा गुरु हा अकॉर्डिंग टू 26 डिग्री बर. हा कन्सिव्हच्या वेळेला सुद्धा आईच्या गर्भामध्ये वृश्चिकेचाच गुरु असणार. अच्छा बर. आता जर समजा की गुरु त्या ठिकाणी जन्माच्या वेळेला 2 अंशाचा असतं असं समजा, तर त्याचं कन्सिव्ह तूळ राशीमध्ये झालं असतं. होय होय नाही का? होय होय सर. म्हणजे त्याच्या वेळेला तिथे त्याचा फलादेश भिन्न आला असता. निश्चितच. होय. म्हणून त्या ठिकाणी हे कर्म जे आहे किंवा धर्म जे आहे किंवा जो भोग आहे तो आपल्या हातून सुटत नाही. अच्छा बर. असे अनेक गंभीर जी काही प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये जातक 25-25 वर्ष कैदेमध्ये राहून तिथे चुकीचं खाऊन परदेशामध्ये अटक होऊन त्याला 26 वर्ष शिक्षा भोगायला लागली आणि नंतर त्या जेलमध्ये त्याला दगडाने ठेचून त्याचा मृत्यू झाला. होय होय. काय स्थिती असेल सांगा मला. हो ना सर, खरं. मग असा हा सुद्धा एक भोग आहे ना. होय सर. म्हणून हे पूर्वकर्माचं फलित आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर. काही करू शकत नाही. पण आपण ज्योतिषी या नात्याने ही कुंडली जी आहे ही शनी मंगळ एकत्र आल्यामुळे जातकाला अनेक घटनांना सामोरं जावं लागलं. आता जर समजा रवी शनीची युती असते तर तो एवढा त्रास झाला नसता. रवी शनीच्या युतीमध्ये पण जातकाला त्रास होतो, पण जातकाला ना गोष्ट लक्षात येत नाही की काय घडतंय, कशामुळे घडतंय. होय सर, अनुभव आहे सर. हा नाही खरी गोष्ट आहे. आता तुम्ही लीडर आहात तर तुम्हाला कल्पना आहे की कशा कशा गोष्टीमुळे काय काय होतं. मग त्यावेळेला ह्या घटना आपण ज्योतिषी या नात्याने आपल्याला समजल्या पाहिजेत की नाही, आपण अभ्यास करणार आहोत. मग त्या ह्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये झालेल्या घटना ज्या घडामोडी त्याला शेवटी ग्रह जबाबदार असतात आणि त्याच्या अगोदर आपलं पूर्वकर्म जबाबदार असतं. हो सर. जगातल्या कुठल्याही व्यक्तीला सहज सगळं शक्य मिळेल असं नाही. आलेलं पण जाईल आणि गेलेलं पण येईल, परत मिळेल. होय. हा योग असतो. मग त्याला तिथे गाठीभेटी म्हणा, योग म्हणा, ग्रहांची कृपा म्हणा, कुठे ना कुठेतरी ती लागू होते. पण मूळ पत्रिकेतले हे जे सगळे प्रसंग आहेत, आता मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की केजरीवालच्या पत्नीच्या कुंडलीमध्ये कुंभ राशीला शनी मंगळाची युती आहे. आता जर काही घटना घडल्या पुढे जाऊन तर त्यांना त्या आकस्मिकच आहेत. निश्चितच सर. आणि त्या घटना घडण्याची शक्यता आहे. होय होय सर. अजून 23 तारखेला मंगळ बदलायचं सर, तोपर्यंत. तिथे या सगळ्या घटना मग म्हणून तुमच्याकडे जे काही अपडेट असतात ते अपडेट आपल्याला फलादेशासाठी वापरण्याची सोय आहे आणि ते वापरावे. होय सर, निश्चितच. मग आता एखाद्या जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये शनी मंगळाची युती आढळली तर त्याची शिक्षा कोण भोगणार आहे? निश्चितच दुसऱ्याला भोगावी लागणार सर. आहेत माझ्याकडे सर अशा बऱ्याच पत्रिका आलेल्या शनी मंगळ युतीच्या सर. आता 15 लाखाचा संडास बांधून किंवा बाथरूम बांधून
काय उपयोग आहे का? नाही सर, काहीच नाही. नाही हो, खरंय. नाही हो, नाही. होय सर. हे जीवन आहे, हे जीवन आहे, काही उपयोग धन्यवाद नाही. सर, छान सांगितलं सर. धन्यवाद. आता दुपारी एक फोन आला होता की फॉरेन मधून 50 लाख रुपये फी भरले, 50 लाख रुपये, आणि बापरे. मुलाला परत पाठवून दिलं. बापरे. युनिव्हर्सिटी बोगस. अरे काय करणार, पैसे गेले. गेले गेले सगळे. होय. स्कॅम आहे, गेले पैसे. दुर्बुद्धी. आता हा, मग हे योग असतात ना. होय मग होय ते सर. योग जे आहेत, मग कधी कधी त्या योगामुळे हानी सुद्धा पोहोचते आणि त्या योगामुळे यश चांगलं पण सुद्धा होतं. मिळतं. होय सर. बरं, मिळालेलं दोन्ही पण गोष्टी. हातातून जातं की नाही. होय सर. होय. मुख्यमंत्री बदलतात, मुख्यमंत्री राजीनामा देतात, होय होय मुख्यमंत्र्यांना काढलं जातं, अशी होय गंभीर होय परिस्थिती निर्माण होते, होय आंदोलन होतात, होय. एका मुख्यमंत्री काय रात्रीत सुद्धा म्हणतात. घडतं सगळं. होय सर. हे सुद्धा योग आहेत ना. होय सर. अगदी. मग त्याच्याकरता मॅडम कसं आहे, आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. सर्वतोपरी चक्र आहे, होय षोडश वर्ग आहे, षडवर्ग आहे, त्याच्यानंतर आपल्याला सूक्ष्मांश आहेत, याचा होय सुद्धा अष्टक वर्ग आहे. या सगळ्या होय गोष्टीचा विचार केला पाहिजे. केला पाहिजे. होय सर. त्याच्यातून पण घटना उघडकीस येतात. आता परवा आपण जेमिनीचा क्लास घेतला. मला सांगा, जेमिनी मध्ये अनेक प्रकारे आपण पत्रिका उलगडू शकतो की नाही. निश्चितच सर. खूप सुंदरपणे उघडू शकतो सर. हा प्रोसेस आहे. होय सर. Yes. फळ एकच आहे बघा, बटाट्याचं अनेक गोष्टी घडतात. बटाटा होय वडा पण सर. बनतो, बटाटा वेफर पण बनतात, आणि होय बटाटा भाजी पण बनते. होय. पण बटाटा महत्वाचा आहे. बटाटा महत्वाचा आहे ना. होय सर. आणि बरोबर. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, बटाटा हा आपल्या देशातलं खाद्य नाही आहे. होय सर. हे परदेशातून आलेले. होय परदेशातून आले. होय. असं. पण ते शेवटी आपण वापरणार. बोला, कोण बोलतंय. धन्यवाद कुलकर्णी सर. मॅडम. हा, नमस्ते. आता दुसरे कुलकर्णी बोलत आहेत, बोला. नमस्कार सर. नमस्ते. एकच छोटासा क्वेश्चन आहे की आता ह्या कुंडलीमध्ये आपला गुरु 26 अंशाचा आणि मीन राशीचं भावमध्य पण 26 अंशाचे आहे. ते आपण कॅल्क्युलेट करून इथे वृश्चिक लग्न मांडलेलं आहे. परंतु सगळ्याच पत्रिकांमध्ये तर असं नसणार ना की जिथे गुरु आहे तिथली रास पण त्याच अंशाची असेल असं. नाही, तेव्हा सांगतो तुम्हाला, सांगतो. फार मस्त प्रश्न आहे. बघा मॅडम, की कुठलीही पत्रिका तुम्ही घेतली, आज आपला सूर्य सिद्धांतामध्ये गुरु संदर्भातील विषय आहे, बरोबर आहे. त्यावेळेला त्याच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरु किती अंशाचा असेल त्याला अनुसरूनच आपल्याला लग्न गृहीत धरायचं आहे. अच्छा, राशीचे भाव मध्य नाही बघायचं. ते ऑटोमॅटिकली येणार. अच्छा. प्रत्येक लग्नाला भावमध्ये हा बदल जाईल. जर समजा ऋषभ लग्न इथे आपण धरलं असतं तर त्या दरम्यान सुद्धा भावमध्य बदलला असता, तोच नसता. भावमध्येचा मी तुम्हाला एक नमुना सांगतो. भावमध्य कसा तयार होतो. आता इथे ज्या दोन राशी आलेल्या आहेत, मगाशी आपण चर्चा केली, मेष, ह्या रिपीट झाल्या ना, एक 2 अंशाला आणि एक 28 का 29. त्याला कारण काय की जेव्हा सूर्य हा धनस्थानातून जात असतो जन्माच्या वेळेला, म्हणजे आता इथे सुद्धा आपण एक गुरु ग्रहाला लग्नी मांडून जन्म बघितलाय ना. हो सर. त्या दरम्यान तिथे सूर्याच्या गतीवरती भावमध्यामध्ये तुम्हाला फरक आढळेल. बरोबर. कळलं. त्याच्यामध्ये तफावत येईल, कारण का सूर्य हा धनस्थानात होता. पण समजा जर सूर्य हा चतुर्थ स्थानामध्ये असता तर भावमध्य असा बदलला नसता. सूर्य लग्नी असता तरी सुद्धा भावमध्ये जास्ती तफावत आली नसते. कारण का की लग्नी सूर्य असल्यानंतर त्यावेळेला आपण दशम स्थान सिद्ध करतो, स्पष्ट करतो, त्यावेळेला दशम स्थानाच्या समोरचं चतुर्थ स्थान त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण सूर्याच्या पोझिशन वरती तुम्हाला भावमध्याचं निर्मिती होते. ते भाव साधन आहे. गीता सावंत, काय वाटतं, पुढे गेले, गणित मास्टर आहे. नावच भारी आहे. हा बरोबर सर, बरोबर बरोबर आहे ना. बरोबर. ठीक आहे. हा, कुलकर्णी मॅडम बोला. अर्चना कुलकर्णी, तुमचा प्रश्न झाला का, हा म्हणजे समजलं.
आपण जास्त करून ग्रहांना आधी जास्त हे द्यायचं, प्रेफरन्स द्यायचा. हो, बघा परत सांगतो मी की जेव्हा तुम्ही एखादी सूर्य सिद्धांताबद्दलची पत्रिका सोडवण्याचा प्रयत्न कराल, आज आपला विषय गुरु संदर्भात आहे, तर आपण गुरु लग्नी मांडलाय आणि तो कसा मांडला की त्यावेळेला जातकाचं जन्म लग्न हे 26 अंशाचं होतं, म्हणजे ते मृगशीर्ष नक्षत्रातलं होतं. त्याच्यामुळे गुरु हा 26 अंशाचाच आपल्याला आढळला आणि तो मूळ पत्रिकेतला गुरु जेव्हा सप्तमात होता त्याला पण तो 26 अंशाचा होता आणि लग्न सुद्धा तेवढ्याच अंशाचं होतं आणि तसंच वृश्चिक लग्न आपण क्रिएट केलं आर्टिफिशियल. हो हो, कळलं? आणि त्याच्यावरती पत्रिका वाचन आपल्याला करायचं आहे. हो हो. ओके, पण एकदा तुम्ही अशी पत्रिका पण घ्या की ज्याच्यामध्ये आपला भाव मध्य वेगळा येईल आणि ग्रहांचे पण अंश वेगळे येतील, म्हणजे आणखीन ठीक क्लिअर होईल. ठीक आहे, ठीक. नक्की नक्की. बघा मी परत सांगितलं, भावमध्य आणि ग्रह सूर्याच्या आधारावरती भावमध्याचा तफावत असते, फरक आहे सूर्यग्रहाच्या स्थितीवरती. तो कुठल्या दिशेने चाललेला आहे. परत सांगतो, दिशा महत्वाची आहे. जेव्हा ऋषभ लग्न आपण बघितलं त्यावेळेला नैऋत्य दिशा होती सूर्याला. 16 अंशाचा सूर्य धनुराशीमध्ये पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये होता, श्रीवन नवमाशामध्ये. त्यावेळेला अष्टम स्थान होतं, तर ती नैऋत्य दिशा होती. जेव्हा तुम्ही संध्याकाळची पत्रिका काढाल 16 अंशाची, त्यावेळेला तुम्हाला भावमध्यमध्ये तफावत आढळेल. आता तुम्ही क्लास गेल्यानंतर बघा. हो, नक्की सर. धन्यवाद सर. येस, ओके, थँक्यू. नेक्स्ट सर, बोला. हे गोचरीनी पण आपल्याला काढता येतं का? गोचरीचं गोचर गोचर आपल्याला कधी आहे की जातक आपल्याकडे आल्यावरती, आता हा फाउंडेशन आहे. गोचर आपल्याला ट्रान्झिट मध्ये जर बघायचं असेल तर त्यावेळेला आजचा गुरु आता हा मेषेला आहे, तर तो तुम्ही कुठे लावणार आहात, कुठल्या पत्रिकेवरती लावणार आहात. आता उदाहरणार्थ आपण बघितलं तर समजा वृश्चिक लग्न एखाद्याचं आहे आणि गुरु षष्ठातून चाललेला आहे, बरोबर आहे, आणि षष्ठस्थान मुळातच दूषित झालं नसेल आणि ते जर दूषित असेल तर तिथे गुरु काही करू शकणार नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा गुरु चंद्र राहू चंद्राची युती षष्ठ स्थानामध्ये मेषेला आहे आणि त्या दरम्यान तिथून गुरु हा गोचरीने प्रवास करत आहे आणि त्यावेळेला राहू सुद्धा तिथे होता, पण आता नाही आहे, पण मूळचा राहू पण तिथे आहे. अशा वेळेला त्या जातकाचं निश्चितच आर्थिक नुकसान झालेलं आहे, कारण का तो धन त्रिकोणातला गुरु आहे गोचरीने. लोक प्रश्न घेऊन येतात ना, लोक काहीतरी की अमुक असेल तर आता काय निर्णय घेऊ, तर म्हणून म्हटलं की हा गोचरीने वापरता येईल का, म्हणून मी विचारलं. ठीक आहे, हरकत नाही. बरं, एनिवे आता 9 वाजलेले आहेत. मुकेश आजचा भाऊ गुरु पण 26 अंशाचा आहे. आजचा गुरु पण 26 अंशाचा आजचा पण बघा कशी कनेक्टिव्हिटी आहे. 26 अंशावर आहे, कनेक्टिव्हिटी आहे. कनेक्टिव्हिटी आहे ना. व्हेरी गुड. हे संशोधन आहे, हा रिसर्च आहे. सर बोला. बोला बोला. हा, नमस्ते सर. नमस्ते सर, मगाशी तुम्ही एक केस सांगितली होती की ज्याच्यामध्ये शिक्षणासाठी ती व्यक्ती गेली आणि परत आली, तर आता मीनेमध्ये राहू आहे, म्हणजे ती फायनान्स म्हणजे पैशांच्या संदर्भातलंच, आणि तिथे राहू असल्यामुळे आता त्या जातकाच्या कुंडलीत कुठे मीन राशी माहिती नाही, पण तो संदर्भ नक्की असेल ना सर, त्यामुळे ती फसवणूक झाली असेल. येस. हा, आता सांगतो तुम्हाला मॅडम, बरोबर आहे. आता आपण बघितलं तर गेल्या वेळेला गुरु हा मीन राशीमध्ये होता की नाही गेल्या वर्षी, बरोबर आहे. त्यावेळेला त्यांना प्राधान्य मिळालं की आपण जाऊया जाऊया जाऊया. त्याच्यानंतर राहू गुरुची युती ही मेष राशीमध्ये झाली की नाही, त्यावेळेला गुरु एकटा होता मीनेत, नंतर राहू गुरुची युती मेषेत, बरोबर आहे नाही का. आणि फसगत ही गेल्या 1.5 वर्षापूर्वी झाली होती. बोगस युनिव्हर्सिटी असं आहे, म्हणजे त्याला सुद्धा गोचर हे कारणीभूत आहे आणि मूळ कुंडली पण कारणीभूत आहे तशी. ओके, बरं, आता असं आहे, अभिप्राय घ्यायचा आहे तर हळदणकर मॅडम, सॉरी चव्हाण मॅडम, तुम्ही अभिप्राय द्या आणि मग हळदणकर मॅडम देतील.
तर लेक्चर तर खूपच अप्रतिम झालं. अप्रतिम म्हणजे एकदम अप्रतिम. सूर्य सिद्धांत कुंडली तुम्ही मांडली. गुरु 26 अंशाचा होता आणि वृश्चिक लग्न मांडून त्याच लग्न बिंदूवर तुम्ही कुंडली मांडली. तर आणि वेगळ्या पद्धतीचं हे नॉलेज आहे आणि असं कोणी शिकवलं पण नाही आजपर्यंत. तर अशा पद्धतीने पण बघू शकतो हे कळलं आज. तर सूर्याच्या मध्यावर पण भाव मध्य होतो हे म्हटलं तुम्ही, दिशा महत्वाची आहे वगैरे. तर या कुंडलीमध्ये पण कुटुंबेश जास्त बिघडलाय, कुटुंबेश बुध म्हणून कुटुंबाचे जास्त प्रॉब्लेम चालले. आणि कसं गोचर तुम्ही 26 अंशावरती कसं कसं कशा पद्धतीने प्रत्येक राशीवर घेतलं, शनी कसा आला, गुरु कसा आला तर प्रगती झाली, हे सगळं व्यवस्थित छान. आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वेगळ्याही सांगितल्या आहेत टेक्निकली पण. तर खूप चांगल्या पद्धतीने सगळं मांडलेलं आहे. तर खूप सुंदर झाला सर क्लास. बाकी हळदणकर मॅडम आहेतच डिटेलिंग मध्ये सांगायला. तर छान सर, एकदम छान, सुंदर, एकदम अप्रतिम झाला, छान. थँक्यू थँक्यू. हळदणकर मॅडम बोला. हो सर, बोलते. आज ऍक्च्युली सूर्य सिद्धांतावर आधारित अशीच आपण ही पुढे गुरु जर सूर्याच्या सोबत येणार आहे किंवा गुरु आणि सूर्य या दोघांच्या सहचर्याने आपल्याला फलित शोधायचं आहे. तर पहिलं तुम्ही म्हणजे हे आपण कधी शोधायचंय, तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ग्रहांमुळे बडगा मिळतो हे आधी शोधायला हवं. आणि कोणत्या ग्रहांमुळे आयुष्य सावरलं जातं हे त्याच्या पुढचा आपला उपचार आहे. म्हणून सूर्य हा जर कुंडलीचा राजा धरून सूर्यात सिद्धांतावर जर आपल्याला पत्रिका तयार करायची असेल, तेव्हा जसं सूर्याला आपण लग्न स्पष्ट बघून सूर्याचं सूर्य ज्या भावात आहे तो भाव पहिला घेतला होता, तसं आता गुरुवरून आपल्याला सावरणं कधी हे बघायचं असेल तर गुरु आपण पहिल्या लग्ना म्हणजे गुरुचं लग्न ऍडजस्ट करून, गुरुप्रमाणे लग्न ऍडजस्ट करून आपण सूर्याचं अंतर किंवा सूर्याचं पर्यंत जाताना गुरुची फलश्रुती हे आपल्याला बघायला हवं. तर म्हणजे बेस जरी तोच असला तरी गुरुग्रह हा आयुष्यामध्ये 3 दृष्ट्या घेऊन आलेला आहे आणि त्या 3 दृष्ट्यांचा कुंडलीमध्ये कुठे कुठे भावावर आणि ग्रहांवर हा कसा फरक पडेल या दृष्टीने आजची पत्रिका फार महत्वाची ठरते. मला असं वाटतं की ह्या पत्रिकेचा विचार करताना गृहूच गेल्या वेळेस आपण रवीचं बघताना रवी एका महिन्यात एक रास चालतो म्हणून त्याची फलश्रुती आपल्याला लवकर मिळते. पण गुरु मात्र वर्षभराने त्या स्थानावर येणार आहे, तेव्हा गुरुची फलश्रुती बघताना आपल्याला 12 वर्षांनी घडणारी घटनेमधला बदल हा विचार करावा लागतो. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने पहिल्या 24 वर्षामध्ये तितकासा काही आपल्याला फरक दिसत नाही, पण 36वं वर्ष किंवा त्याच्यानंतरचा टप्पा हा मात्र तुम्हाला कशी फलित देईल याच्यासाठी आपण जेव्हा, आणि एक महत्वाचा मुद्दा तुम्ही असं सांगितलं सर की एवढ्या वेगवेगळ्या कुंडल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्योतिषाच्या फलनिष्पत्तीपर्यंत जाणं, याच्यासाठी ह्या सगळ्या पद्धती बघत असताना जेव्हा आपल्याला अष्टक वर्ग नाही शोधून देत किंवा साधी ह्याच्यामध्ये आपल्याला फलित नाही मिळत, तेव्हा सूर्य कसा जबाबदार असतो आणि गुरु कसा जबाबदार असतो, तेव्हा या 2 ग्रहांच्या वरून मांडलेलं फलित हे आपल्याला फळांच्या दिशेने जास्त जवळ नेऊन पोचवतं. म्हणून ही पद्धती आपण निवडली पाहिजे. नाहीतर लग्न ऍडजस्ट करून करणं आणि तिथे ती संपूर्ण पत्रिका बदलणं, नंतर पुन्हा त्याच्यावर गोचर लावून बघणं, हा थोडासा क्लिष्टतेचा भाग आहे माझ्यासारख्या विद्यार्थिनीला. पण तृप्तीसारख्या विद्यार्थिनी ज्या सतत नाही, खरंच मला त्यांचं कौतुक वाटतं
कारण झटपट गोचर बघणं आणि जेव्हा आपण बऱ्याचशा पत्रिका बघतो तेव्हा त्यातली हे चटकन लक्षात येते आणि ती त्यांना पटकन अवगत झालेली आहे. हे त्यांचं कौतुकच करावं तितकं थोडं आहे. पण निव्वळ आपण शिकणं आणि अनुभूतीतून प्रचिती घेणं हा भाग इथल्या इथे आपल्याला सिद्ध होतो. तर या दृष्टीनं पण आपल्याला माहिती असेल, आडात असेल तर पोहऱ्यात येणार. तेव्हा जर आपण ह्या पद्धती समजून घेतलेल्या असतील तर केव्हाही आपण असं नाही तर हे असं आपल्याला उत्तर मिळणारच मिळणार. म्हणजे मगाशी असं विचारलं कुणीतरी की आधी तोटा झालेला आहे तर भरून कधी निघेल. तर गुरु हा देणारा ग्रह आहे म्हणून सूर्य सिद्धांताप्रमाणे गुरुचं गोचर लावून 12 वर्षांनी ही तपश्चर्या कधी पूर्ण होईल याचा शोध घेण्याची ही पद्धती आहे. तेव्हा याचा आपण नक्की अभ्यास करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांना समजलेलं नाही, समजणार नाही हे त्यातला स्पीड लक्षात घेऊन त्यांच्या कुवतीप्रमाणे जर आपण घेत होतात हे आपलं कौशल्याचं भाग आहे. आणि आम्ही ही समजून घेण्याचा आम्हाला समजतंय, समजून घेण्याचा प्रयत्नही करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने पत्रिका सर समजली. आणि ह्याच्यात मला आणखी एक गोष्ट महत्वाची सांगावीशी वाटते की रवी शनीची युती, या युतीमध्ये गेल्या वेळेस तुम्ही असं म्हणाला होतात की म्हणजे मतभेद होतात किंवा ह्या गोष्टी, पण समजत नाही आपल्या समोर काय समस्या आहे, आपलं वागणं कुठे चुकतंय याच्याविषयी भ्रांती निर्माण होते. ती मात्र मी शनी रवीच्या युतीमध्ये बऱ्याच वेळा लक्षात घेतलीये की एखाद्या माणसाची शनी रवीची युती तिथे आहेच आणि त्याच्यावरून शनीचं भ्रमण चालू आहे तेव्हा मती गुंग होते आणि आपण काय करतोय हे त्या माणसाला उमजत नाही. याची मात्र प्रचिती मी खूप चांगली घेतलेली आहे. तेव्हा आजची पत्रिका ही चांगली झाली, खूप विद्यार्थ्यांना चांगली कळली आहे. माझ्यासारख्या विद्यार्थिनीला थोडासा वेळ लागेल पण समजेल कारण त्यातलं गुह्य हे तुम्ही उलगडून सांगितलेलं आहे. तेव्हा पूर्ण वर्गातर्फे मी आपले आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नाही त्यांनी नाव घेतलं माझं म्हणून 1 मिनिट सांगते की जे काही आहे मॅडम सर ते सगळं सरांची कृपा आहे. त्यांच्याकडूनच शिकते, ते थोडंफार प्रयत्न करते समजून घेण्याचा. बाकी माझं कौतुक करण्यासारखं वगैरे काही नाही. तुमच्यासारखीच मी एक विद्यार्थिनी आहे. जे काही आहे ते सगळं सरांचं श्रेय आहे मॅडम. ते तर आहे, सगळ्यांना सर एका ह्याच्यावर शिकवत आहेत एका प्लॅटफॉर्मवर, पण काही विद्यार्थिनी त्याच्यावर खूप मेहनत घेतात आणि करतात. हा त्यांचा कौतुकाचाच भाग आहे. तेव्हा तुमचं कौतुक हे असावं, असलंच पाहिजे. बरं धन्यवाद सर. आणि सर रवी शनी युतीबद्दल आणखीन एक गोष्ट असं सांगायची की रवी शनी चंद्र माझी पण युती आहे सर आणि मला हे अनुभव आलेले आहे सर रवी शनी युतीचे. आणि आता जेव्हा सिंहेच्या समोर म्हणजे रवी शनीच्या समोर जेव्हा शनी आला तेव्हा काही गोष्टींचा मला उलगडा पण झाला सर. ह्या दोन्ही गोष्टी घडल्या सर माझ्या बाबतीमध्ये. म्हणजे गोष्टी लक्षात न येणं पण आणि गोष्टी लक्षात येणं पण, ह्या दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत सर माझ्या बाबतीमध्ये. बरोबर. पण मग तिथे गुरु आहे का? नाही, गुरु करकेल आहे माझा. गुरु पुढे असणार सर. जसं तुम्ही म्हणतात ना तसंच माझ्याही बाबतीत आहे. मकरेला लग्नामध्ये माझी गुरु शनी युती आहे. त्यांना जसे अनुभव आले तसे मला पण आलेत की कधी समजतच नाही की काय घडतंय आणि कधी हे नाही होत काय घडणार आहे किंवा असं का घडलं लवकर हे नाही होत. आपल्याला लक्षातच येत नाही वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ. असा भाग आहे. माझ्याकडे सुद्धा एक पत्रिका आहे चांगली. वयाने मोठे व्यक्ती आहे पण त्यांना बुद्धीला असा हे चढलंय की आपण काय वागतोय हे कळतच नाही. म्हणून मग आता तुम्ही सांगितलं हे चटकन उलगडलं की रवी आणि शनीची युती हे घडवून आणते. बघा आता कसं आहे मॅडम, मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करीन की होता असतं खगोलीय ज्योतिष जे आहे मी बराच प्रयत्न करतो की तुम्हाला बोलता बोलता पण शिकवतो, पण तरी सुद्धा तुमच्याकडे साहित्य असेल तर तुम्ही शिकून घ्यावं. तर खगोलाशिवाय भूगोल नाही आहे, कळलं का? आणि सायन्समध्ये विज्ञानामध्ये सांगितलेलंच आहे
की तुम्हाला ज्या काही भूतलावरती ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या खगोलापासूनच आहेत. कळलं? मग तसंच खगोलचा अभ्यास करणं, ऑर्बिटचा अभ्यास करणं, जे काही आपले कॅप्रिकॉन कॅन्सरच्या ज्या काही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे त्याचा अभ्यास करणं, खरोखर सूर्य सिद्धांतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथून पाहता आल्या पाहिजेत. बरं, ठीक आहे. आता नवीन घ्यायचे लवकर जरा घ्या. कोमल मॅडम, हा, तुम्ही ठीक आहे, ठीक आहे सर. आता मी फक्त म्हणजे तुमचे आभार मानते, कारण त्यांचं पण सुरू वेळे बराच झालाय. त्यांचं 9:30 सुरू होणार आहे. हा 9:30 तर आहे. हा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार चव्हाण मॅडम आणि हळदणकर मॅडमनी ते इतका अप्रतिम, म्हणजे त्या नेहमीच देतात, पण आज पण म्हणजे खूप छान अभिप्राय दिलाय. मला असं काही वाटत नाहीये की मी अजून काही अभिप्राय देण्याची आवश्यकता आहे, पण तरी मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने विनंती करते की तुम्ही परत हे असं, म्हणजे आता जसं आपण मागच्या वेळेस सूर्य सिद्धांताप्रमाणे सूर्यावरून केलं, आज गुरुवरून केलं, तर असं चालेल. म्हणजे वेगळं वेगळं आपण करू शकतो. तशी तर पत्रिका छान समजली आहेच आहे. आणि तुम्ही आता जाता जाता म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र ना, बरोबर आहे ना, त्याचा पण हो. उल्लेख केला. तर मग मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला ती पण विनंती करते. खरं तर तुम्ही म्हणाल मी देतो, तर हे जरा विद्यार्थी जास्तच लाडावलेत, पण तसं नाही. पण तुम्ही जर आम्हाला ते ऍस्ट्रॉनॉमी पण थोडस जर शिकवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुमच्या सवडीने, तर आम्ही तुमचे अगोदरच आभार मानते. आणि सर, आजचा क्लास खरंच खरंच खूप अतिशय सुंदर झाला. आता मी जास्त वेळच घेत नाहीये. सगळ्यांना मला असं वाटतं समजलं, कारण तुम्ही खूप सावकाश गेले. सुरुवातीला वाटलं की अरे आज जरा हे वेगळं काहीतरी आहे का, पण नाही. म्हणजे त्याच्या म्हणजे जातकाच्या जीवनात कसे कसे त्या भावंडांच्या संदर्भात प्रश्न आले, मग नंतर ते कसे गुरुच्या ह्याच्यामुळे त्याप्रमाणे गोचरीनी कसे सुटत गेले. 48व्या वर्षी का होईना त्याचं घर झालं, कारण आपण ते चतुर्थात, त्याच्या मूळ कुंडलीच्या चतुर्थात ज्यावेळेस म्हणजे सिंह रास येते ना, तेव्हा जेव्हा गुरु आला आणि शनी पण आला, म्हणजे त्यावेळेस त्याचं घर झालं असं तुम्ही सांगितलं ना, साधारण 2007 किंवा 2008च्या दरम्यान असं. पण म्हणजे एकंदरीतच म्हणजे आम्हाला कळालंय. खूप छान, नो डाऊट. आणि अतिशय अतिशय सुंदर क्लास झाला सर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. अगदी तुमचे परत परत कोटी कोटी धन्यवाद. आणि हे सूर्य सिद्धांत आपण असे सगळेच ग्रह घेणार आहोत का, असं पण मी एक जस्ट तुम्हाला जाता जाता विचारते. म्हणजे आता आम्हाला लक्षात आलं, आपण आज गुरुचं घेतलं, तर ते कसं गुरु लग्नी मांडायचं, मग ते कसं मांडायचं ते तुम्ही सांगितलं. भावमध्य वापरून आपण फळं पण कशी काढायचे ते सांगितले. पण अजून हा क्लास लगेच फक्त हे नका करू, तुम्ही नाहीच करणार, पण मग आम्हाला अजून अजून जास्त समजेल. समजत आहेच आहे, पण तरी सुद्धा अजून जास्त समजण्यासाठी. तर सर, थँक्यू. सगळ्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू, थँक्यू. आणि नेहमीप्रमाणे हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. थँक्यू, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार. आणि असे येत राहा, शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा.